कसे आहात सगळे? आणि लॉकडाऊन मध्ये सगळे घरी आहात ना आणि योग्य ती काळजी घेताय ना? विषय खोलच्या आजच्या या लाईव्ह पॅनल डिस्कशन मध्ये मी सावनी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आजचा आपला विषय आहे सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम. मित्रांनो, कसं आहे की आपल्या रोजच्या आयुष्याचा सोशल मीडिया हा एक खूप महत्वाचा भाग झाला आणि सध्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अक्षरशः आपल्याला पर्याय नाहीये इतका आपण सोशल मीडियाचा वापर करतो. पण याच सोशल मीडियाचा वापर एखाद्या इश्यू बद्दल जनजागृती करण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल आपलं मत मांडण्यासाठी करणं म्हणजेच सोशल मीडिया ऍक्टिव्हिझम. पण ह्याच ऍक्टिव्हिझम मध्ये एखाद्या पर्टिक्युलर विषयाला प्राधान्य देणं किंवा त्या एखाद्या पर्टिक्युलर विषयाबद्दल बोलणं म्हणजे सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम. गेल्या काही दिवसामध्ये अमेरिकेत जी घटना घडली त्यामुळे ब्लॅक लाईव्ह मॅटर ह्या मुवमेंटला तिकडे खूप चालना मिळाली. त्याचेच पडसाद इंडियन सोशल मीडियामध्ये उमटले आणि त्याच्यातून या सोशल ऍक्टिव्हिझम किंवा सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम या वादाला पुन्हा पेव फुटलं. याचे अनेक कंगोरे आहेत, या विषयाला अनेक मतमतांतर आहेत. तर त्याच्याच विविध कंगोऱ्यांचा, विविध फॅसेट्सचा अभ्यास करण्यासाठी किंवा त्याच्याविषयी चर्चा करण्यासाठी आजचं हे पॅनल डिस्कशन आपण होस्ट करत आहोत. आपल्यासोबत आपले आज 4 खास मित्र आहेत ज्यांनी वेळोवेळी सोशल मीडियाचा वापर करून आपली मतं मांडली आहेत. ते यातले अभ्यासक आहेत आणि आय एम शुअर तुमच्यासारखीच मीही खूप जास्ती एक्साइटेड आहे त्यांची मतं जाणून घ्यायला. तर मी आपल्या पॅनलिस्टचं एक एक करून स्वागत करते. आपली पहिली पॅनलिस्ट आहे गिरिजा ओक. अर्थात आपण सगळे तिला अभिनेत्री म्हणून ओळखतो. हाय गिरिजा. नमस्कार. हाय. आपला दुसरा पॅनलिस्ट आहे, अर्थात त्यालाही आपण अभिनेता म्हणून ओळखतो, आरोह वेलणकर. हाय आरोह. हाय 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 सावनी, कशी आहेस तू? मस्त. आपला तिसरा पॅनलिस्ट आहे अखिलेश, जो ऍडव्होकसी रिसर्चर आहे. हाय अखिलेश. हॅलो हॅलो हाय. आणि आजच्या पॅनल मधला आपला चौथा आणि शेवटचा पॅनलिस्ट आहे निखिल करमपुरी, जो एक एंटरप्रेनर आणि ऍक्टिव्हिस्ट आहे. तर हाय, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. थँक्यू. सो एकदा मी ऑडियन्सना परत रिमाइंड करून देईन की ही डिबेट नाहीये, आम्ही एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढायला इथे जमलेलो नाही आहोत. हे एक पॅनल डिस्कशन आहे. या विषयाचे वेगवेगळे पैलूंचा आज आपण चर्चा करायचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे कोणी कोणाशी भांडत नाहीये इथे. आणि जर तुम्हाला काही याच्याविषयी मतं असतील तुमची किंवा काही फॅसेट बद्दल आम्ही बोलावं असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करा. त्यातल्या काही निवडक आस्पेक्ट्स बद्दल आम्ही ते इन्क्लूड करून घेण्याचा नक्की प्रयत्न करू. तर सगळ्यांचं स्वागत आहे खूप खूप जास्त. तर पहिला प्रश्न मी पार्श्वभूमीबद्दल तुम्हाला सगळ्यांना विचारेन की आता ब्लॅक लाईव्ह मॅटर किंवा ऑल लाईव्ह मॅटर हे अनेक हॅशटॅग्स ट्रेंडिंग आहेत सगळीकडे. त्याच्या काही कित्येक भारतीयांनी सुद्धा त्याच्याबद्दल आपली मतं मांडलेली आहेत. पण या सगळ्या सपोर्ट करणं या मुवमेंटला, याच्याबद्दल तुमचं पर्सनली काय मत आहे किंवा ही जे सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम मध्ये? गिरिजा. असं एका वाक्यात किंवा थोडक्यात मत कसं मांडायचं? आता सध्या ह्याच्याबद्दल इतकी चर्चा सुरू आहे आणि इतक्या बाजूनी ह्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी येतात. मला एक इंटरेस्टिंग अँगल रिसेंटली वाचण्यात आला. तो असा होता की आधीच इंडियातले सेलिब्रिटी सो कॉल्ड फारसा स्टँड घेत नाहीत आणि फारसं सगळं पॉलिटिकली करेक्ट बोलतात. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल ते काहीतरी बोलायला लागतात तेव्हा त्यांना इतकं ट्रोल केलं जातं की मग तेही बोलणं बंद करतात. मग तुम्हाला काय हवंय? तुम्हाला त्यांनी बोलायला हवंय का नको बोलायला हवंय? हे मला समजत नाहीये. कारण हाही एक अँगल आहे की बोललं की खूप वाईट बोललं जातं आमच्याबद्दल आणि नाही बोललं तरी वाईटच बोललं जातं. तर मग नक्की करायचं काय? सो आय अग्री. सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम हा एक इंटरेस्टिंग ऍस्पेक्ट आहे. कारण आपल्या देशातल्या इश्यूज बद्दल बोलताना जास्त भीती वाटते. कारण अजून आक्रमक पद्धतीने ट्रोलिंग होतं. टू द पॉइंट की रेप आणि डेथ थ्रेट्स पण येतात. या पॉइंटला पोहोचल्यानंतर स्पेशली ॲज अ फिमेल पब्लिक फिगर you don't know what to do. The best way is to just shut up and not say anything about anything. Then what is the right way? I think this is exactly what this discussion is about. And मला उत्सुकता आहे जाणून घ्यायची की बाकीच्यांना पण ह्याच्याबद्दल काय वाटतं. सो ह्याचे बरेच वेगवेगळे पैलू आहेत ज्यांच्याबद्दल मलाही हळूहळू कळत चालले जसं मी वाचत चालले. अँड आय एम होपिंग एव्हरीबडी हॅज देअर 2 cents टू ऑफर ऑन दिस. आरोह, तुझं काय मत आहे या सगळ्या इश्यू बद्दल? आय सेकंड व्हॉट गिरिजा सेड. आणि आज मला असं वाटतं की ऍक्टिव्हिझम या स्पेसिफिक विषयाबद्दल जर बोलायचं झालं
तर आपल्या बरोबर 2 ऍक्टिव्हिस्टच आपण म्हणू, अखिलेश आणि निखिल, हे दोघं जास्त आपल्याला, जसं गिरिजा म्हणाली की त्याचे जे टेक्निकल किंवा आपण म्हणू डिटेल पैलू आहेत त्याच्याबद्दल सांगू शकतील. पण माझा आज फोकस सोशल मीडिया स्पेसिफिकली आणि त्याच्यावरती ज्या प्रकारे सिलेक्टिव्हली लोक आपले स्टँड बदलतात किंवा आपल्या भूमिका बदलतात किंवा मत मांडतात त्याच्यावरती जास्त असणार आहे. आणि मला वाटतं की मला पर्सनली विचारशील तर सोशल मीडियावरती केलेला ऍक्टिव्हिझम हा मला पर्सनली ऍक्टिव्हिझमच वाटत नाही. इट इज क्वाईट आयरॉनिक की लोक त्याला ऍक्टिव्हिझम असं म्हणतात, पण आय डोंट थिंक इट इज ऍक्टिव्हिझम. इट इज जस्ट अ फोरम किंवा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर तुम्ही तुमची मतं मांडू शकता. दॅट्स अबाउट इट. ऍक्टिव्हिझमचा खरा अर्थ जर तुम्ही टेक्स्टबुक मध्ये पण पाहिला तर इट इज अन ऍक्शन टेकन अगेन्स्ट समथिंग टू चेंज समथिंग. त्यामुळे चेंज आणि ऍक्शन या दोन्ही गोष्टी सोशल मीडियावरती नाही होत. त्यामुळे माझा फोकस आज बोलताना तोच असणार आहे की जे आज मी, कारण की सोशल मीडियावर बोलतो तेव्हा मी म्हणेन की नॉर्मल लोकांपेक्षा थोडा रीच जास्त आहे. आय एम इन टच विथ मोर पीपल दॅन असे माय फादर इज इन टच विथ. सो आय सी की ज्या प्रकारे सिलेक्टिव्हली लोक आउटरीच व्यक्त करतात, ज्या प्रकारे सिलेक्टिव्हली लोक त्यांची मतं बदलतात, ज्या प्रकारे सिलेक्टिव्हली लोक जज करतात, ट्रोल करतात फॉर दॅट मॅटर, गिरिजा म्हणाली त्याप्रमाणे. सो ह्याबद्दल मी बोलणार आहे. आणि आय एम ऑल्सो व्हेरी एक्सायटेड टू नो की बाकीच्या पॅनलिस्टचं एकंदर सोशल मीडिया ऍक्टिव्हिझम आणि सोशल मीडिया ऍक्टिव्हिझम याच्याबद्दल आणि सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम याच्याबद्दल काय. अखिलेश, तू काय सांगशील या सो अगदी शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं तर वर्ड हा जो सिलेक्टिव्ह हा शब्द आहे ना, तो आपण ऍक्टिव्हिझम साठी एक ऍडजेक्टिव्ह म्हणून आता वापरतोय. पण म्हणजे तसं जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर इफ यू सी क्लोजली की आपण आपल्या सगळेच म्हणजे आपली काहीतरी एक विचारधारेतून आपण आलेलो असतो. आपली अपब्रिंगिंग जशी झालेली असते किंवा जडणघडण जशी झालेली असते त्याच्यातनं आपले विचार बदलत असतात. सो इन अ वे आपले काहीतरी विचार असतात आणि त्याला आपण सपोर्ट करत असतो. सो या एका पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायला गेलं तर आपण प्रत्येक वेळी सिलेक्टिव्हच असतो. म्हणजे प्रत्येक अप्रोच मध्ये आपण सिलेक्टिव्हच असतो. म्हणजे जर तुला सलमान खान आवडत असेल तर तू सलमान खान विषयी लिहिशील आणि सलमान खानचे फोटोज और पोस्ट शेअर करशील. मला जर आमिर खान आवडत असेल तर मी आमिर खान बद्दल लिहीन, आमिर खान बद्दल मी पोस्ट करेन. सो मग याच्यामुळे आपण सिलेक्टिव्ह होतो का तर नाही होत. आपण आपली एक विचारधारा असते जी आपल्या जडणघडणीतून अपब्रिंगिंग मधून किंवा जे काही आपलं एक कल्चरल बॅगेज जे आपल्या बरोबर आहे ते आपण कॅरी करत असतो आणि त्याच्यातून आपल्या भूमिका होत असतात. सो त्याला सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम असं म्हणणं म्हणजे सिलेक्टिव्ह या शब्दाशी मला थोडा प्रॉब्लेमॅटिक म्हणजे मला थोडासा प्रॉब्लेम आहे. अदरवाईज या निखिल, तुझं काय मत आहे? बेसिकली आपला जो टॉपिक आहे सोशल मीडिया ऍक्टिव्हिझम, हिपोक्रेसी और चेंज मेकर, तर माझं मत आहे की ऍज अखिलेश सेड की हो, सिलेक्टिव्ह या वर्डची मलाही प्रॉब्लेम आहे. आणि आपण मला वाटतं खूप गोंडस जे म्हणजे जेवढं आपण आधी डिस्कस केलं आणि याच्यामध्ये झालं, खूप गोंडस वर्ड वापरला सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम. तर सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझमची लोकांना प्रॉब्लेम नाही आहे. इवन इफ यू वॉन्ट टू कॉल इट सिलेक्टिव्ह इट्स फाईन. पण लोकांना प्रॉब्लेम आहे सिलेक्टिव्ह आउटरीचमुळे. तो जो सिलेक्टिव्ह आउटरीच या देशामध्ये नेहमी होत राहतो. प्रत्येक वेळेला आपण बघतो एक सेक्ट येतो, एका वेळेचा सपोर्टने बोलतो, दुसरा सेक्ट येतो, दुसऱ्याच्या अगेन्स्ट बोलतो. तो प्रॉब्लेम तिथे आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी नीट समजून घेण्याची गरज आहे आणि समजून घेतल्यानंतर त्याच्यावर आपण भाष्य केलं पाहिजे. आणि भाष्य जेव्हा आपण एका गोष्टीबद्दल करतोय, इफ दॅट अदर थिंग इन द सेम डोमेन, त्या दुसऱ्या गोष्टीबद्दल पण आपण भाष्य करणं हे आपलं काम आहे. आणि ऍक्टिव्हिझम कधी सिलेक्टिव्ह असू शकत नाही, कारण का ऍक्टिव्हिस्ट हा नेहमी काम करत राहतो. तो सिलेक्टिव्हली ठरवू शकत नाही की मला ह्याच्याबद्दल बोलायचं आणि ह्याच्याबद्दल नाही बोलायचं. ही हॅज टू बी तेवढं साऊंड आणि त्याला तेवढं कळलं पाहिजे की हॅज टू टॉक अबाउट एव्हरीथिंग, ना की एक स्पेसिफिक इश्यू बद्दल बोलून त्याला संपलं. तर त्याची तयारी असेल सगळ्याबद्दल पाहिजे. एका गोष्टीबद्दल बोलायची तर दुसऱ्या गोष्टीबद्दल बोलायची, आउटरीच करायची पण तयारी असली पाहिजे. आणि तोच विषय मेजर आता चालला जो काही सोशल मीडियावर दिसतोय की सगळेजण सिलेक्टिव्ह आउटरीच करतात, सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम कोणीच करत नाही आणि ते होऊच शकत नाही कधी. याविषयी जर कोणाला आता आपण ओपन एंडेड करतोय, जर कोणाला बोलायचं असेल सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम वर्सेस आउटरीच हा जो काही मुद्दा आलाय त्याच्याविषयी कोणाला बोलायचं असेल तर मला ते दोघं जे म्हणाले की सिलेक्टिव्ह हा शब्द त्यांना खटकतोय, मला पर्सनली नाही खटकत. आणि अखिलेश जे म्हणाला त्याप्रमाणे की प्रत्येकाची अपब्रिंगिंग, प्रत्येकाची सोशो पॉलिटिकल इक्वेशन, प्रत्येकाचं त्याचं भावविश्व, त्याचं अनुभवविश्व वेगळं असलं तरी सुद्धा त्यांनी स्पेसिफिकली जे एक्झाम्पल दिलं सलमान खान आणि आमिर खान, पहिले म्हणजे त्याच ह्याच्यात सिलेक्टिव्हचा विषय नाही, कारण दोघेही ऍक्टर्स आहेत. लक्षात आलं? तू ऍक्टर आणि रायटर म्हणालास किंवा दुसऱ्या कुठल्या तरी इंडस्ट्री वरच्या व्यक्तीबद्दल बोललास जे कुठल्या तरी पर्टिक्युलर इश्यूच्या बाबतीत
कनेक्टेड आहेत आणि त्या इश्यू बद्दल लोक बोलताना सलमान खान किंवा आमिर खान किंवा फॉर एक्झाम्पल दुसऱ्या कुठल्या तरी इंडस्ट्रीला व्यक्तीला सपोर्ट करतो स्लॅश त्याच्या बाबतीत आउटरीच व्यक्त करतो किंवा काय करतो, दॅट बिकम सिलेक्टिव्ह, जे मला होताना दिसतं. सो सिलेक्टिव्ह, मला या शब्दाशी प्रॉब्लेम नाहीये आणि मला डेफिनेटली असं वाटतं की इट इज व्हेरी मच देअर, इस्पेशली ऑन सोशल मीडिया. कारण की इतकं इझी झालंय आता लोकांना, घर बसल्या बसल्या आज मी स्वतः देशाच्या पंतप्रधानांच्या ट्विटर हँडलवरती पण व्यक्त होऊ शकतो. ही पॉवर मला सोशल मीडियाने दिली आहे. त्याच्यामुळे लोकांना असं वाटायला लागलंय की समहाऊ एक आपण म्हणू की खूप मोठी पॉवर त्यांच्याकडे आली आहे आणि त्यांना असं वाटतं की फक्त बोललो मी किंवा काही इरिस्पॉन्सिबली व्यक्त झालो किंवा राग व्यक्त केला किंवा मी काही आपण म्हणू एखादी कमेंट पास केली किंवा कोणाला तरी ट्रोल केलं तर आपण कोणीतरी झालोय किंवा आपण कोणीतरी ऍक्टिव्हिस्ट झालोय किंवा आपण कुठल्या तरी एखाद्या खूप भारी मोमेंटचा भाग झालोय असं त्यांना वाटायला लागतं. सो डेफिनेटली सिलेक्टिव्ह हे सोशल मीडियावरती तरी डेफिनेटली आहे. बाकी मी स्वतः ऍक्टिव्हिस्ट नसल्यामुळे मी ग्राउंडवरती फार अशा ऍक्टिव्हिस्टना ऑब्झर्व केलेलं नाही. मला वाटतं दुसरे 2 पॅनलिस्ट त्याच्याबद्दल जास्त बोलतील. पण सोशल मीडियावर तर डेफिनेटली मला वाटतं की सिलेक्टिव्हच आहे आणि बायस्ड पण आहे, दोन्ही गोष्टी. आरो, आपण त्याला सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम म्हणू शकत नाही, सिलेक्टिव्ह आउटरीच आहे. वी हॅव टू डिफरन्शिएट बिटवीन ऍक्टिव्हिझम अँड आउटरीच. मला वाटतं इट्स मोर ऑन सोशल मीडिया आउटरीच, इट्स नेव्हर ऍक्टिव्हिझम, माझं ओपिनियन आहे. नाही आउटरीच नाहीये ना. आता दलित लाईव्ह मॅटर नावाने ब्लॅक लाईव्ह मॅटर वरनं लोकांनी सुरू केलंय. ओके, त्याच्यामध्ये इट इज नॉट जस्ट राग, म्हणजे आउटरेज म्हणजे इमोशन फक्त राग म्हणतो, पण आपण जेव्हा आता फॉर एक्झाम्पल आरे वरचा विषय घे, आरे फॉरेस्ट मध्ये झाडं कापू नका, याच्यावरती जेव्हा लोकांनी एक सोशल मीडियावरती खूप मोठं कॅम्पेन राबवलं होतं, त्याच्यामध्ये सगळ्यांचा नॉट नेसेसरीली प्रत्येकाचा राग होता. काही लोकांच्या पोस्टमध्ये त्याच्या बाबतीतली काळजी होती, काही लोकांच्या पोस्टमध्ये त्याच्या बाबतीत झाडांबद्दलचं प्रेम व्यक्त होत होतं. दॅट इज ऑल्सो ऍक्टिव्हिझम असं मला वाटतं. आणि त्याच पर्टिक्युलर एक्झाम ते आर्याचं घ्यायचंच झालं तर झाडं कापायची नाही याच्याबद्दल लोक जेव्हा ती बोलत होती तीच लोक आता सायलेंट आहेत आता. सो हे सिलेक्टिव्ह आहे. सो त्यांनी त्यावेळेला गंमत मला सांगायची वाटते, ह्या वेळेला सिलेक्टिव्ह वाटायला लागतं ना. सिलेक्टिव्ह आउटरीच मी तुला का म्हणतो, आउटरीच त्याला सिलेक्टिव्ह आउटरीच का म्हणतो, कारण काय ज्यावेळेला आर्याच्या विषयाला त्यांनी बडबड केली, खूप पोस्ट केल्या, खूप सोशल मीडियावर चालवलं, पण तेच जेव्हा नवी मुंबईमध्ये सेम इश्यू होतो आणि सेम झाडं कापायची होती वेगळ्या कन्स्ट्रक्शन कामासाठी, तेव्हा ती सगळी लोक गप्प बसली कारण का सरकार बदललं होतं. सो माझ्यासाठी ते सिलेक्टिव्ह आउटरीजच नाही मिळत, कधीच ऍक्टिव्हिझम राहणार नाही, कारण की त्यांनी फक्त ऑपॉर्च्युनिस्टिकली कुठल्या तरी गव्हर्नमेंटचे एक एक्सपायर्ड काम थांबवायचं म्हणून तेव्हा आउटरीच केलं. आता त्यांना गरज नाही पडते कारण की त्यांना माहिती इलेक्शन संपलं, सगळं झालंय, त्यामुळे आउटरीच करायची गरज नाही, त्यामुळे चाललंय ते शांतपणे चालू दे. अखिलेश काहीतरी बोलत होते. मला वाटतं की आपण ह्या सगळं बोलण्याच्या आधी ना की व्हॉट डू यू मीन बाय ऍक्टिव्हिझम किंवा ऍक्टिव्हिझम म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही काय, तुमचं म्हणणं काय आहे हे एकदा डिफाईन केलं पाहिजे. आणि हा म्हणजे अगदी माझा पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आणि त्याच्यानुसार मी ऍक्टिव्हिझम किंवा मी कशाला ऍक्टिव्हिझम समजतो हे मी सांगेन. सो आणि कदाचित सावनी तुला हे पटकन कळेल, कारण का स्टँडअप मध्ये किंवा कॉमेडीमध्ये आपल्याकडे एक हे असतं की नेव्हर पंच डाऊन, ऑलवेज पंच अप. सो जो पंचिंग अप पंचिंग डाऊन वाला जो फिनॉमिनन आहे ना, सो बेसिकली आपल्या ज्या काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, मग रिलीजन ऍज अन इन्स्टिट्यूशन असेल किंवा जर हिंदू धर्म आपण घेतला तर कास्ट ऍज अन इन्स्टिट्यूशन असेल किंवा बाकी ज्या काही इन्स्टिट्यूशन्स असतील, आणि त्याच्यामध्ये जे कोणी लोक किंवा जे कोणी अथॉरिटी आहे, जे कोणी पॉवर पोझिशन मध्ये आहे, सो तुम्ही त्यांना अकाउंटेबल म्हणजे त्यांच्या अकाउंटेबिलिटीला क्वेश्चन करणं किंवा त्यांच्याकडून ट्रान्सपरन्सीची मागणी करणं. सो माझ्यासाठी बेसिक आउटलाईन जर ऍक्टिव्हिझमची असेल तर ही आहे. सो माझ्यासाठी जो कोणी कोणत्याही पॉवर पोझिशन मध्ये जे वरती असेल आणि जर मला वाटत असेल की हॅलो समथिंग इज रॉंग देअर, तर मी त्याला क्वेश्चन करू शकतो. मी त्यांच्याकडून अकाउंटेबिलिटी काय म्हणतात त्याला, मी म्हणजे अकाउंटेबिलिटी मी त्यांच्याकडून डिमांड करू शकतो. आणि आय थिंक मोरलेस हे स्ट्रक्चर आय थिंक असायला हवं. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे पोझिशनॅलिटीची. सो हु एम आय हे सुद्धा त्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. म्हणजे एक मी ऍक्टिव्हिस्ट म्हणून किंवा मी काहीतरी लिहित असेल किंवा काहीतरी मी मांडत असेल म्हणणं, तर हु एम आय म्हणजे हे मी फिलॉसॉफिकल इन्क्वायरी म्हणून नाही, तर एक सोशल इन्क्वायरी म्हणून, म्हणजे तुझं बेसिकली तुझी प्रिव्हिलेजेस काय काय. आणि हाच मुद्दा आय थिंक जो म्हणजे विषय कोणला जो व्हिडिओ बनवला होता ना त्याच्यामध्ये प्रिव्हिलेजचा उल्लेख मला आठवला, म्हणजे होता त्याच्यामध्ये. सो एकदम त्याच्यावरनं मला आठवलं. सो आता माझ्या म्हणजे मी वैयक्तिक दृष्ट्या जर सांगायचं झालं तर एक पुरुष, अप्पर कास्ट, हिंदू
त्याच्यानंतर एक स्मॉल टाउन बट स्टील त्याच्यानंतर जर पुढचा एक प्रिव्हिलेजचा ह्या डिबेटमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे की तुम्ही पैसे किती कमवता वगैरे. सो जर आपण इकॉनॉमिक सर्वे 2017-18चा जर मुद्दा घेतला तर या देशामध्ये 86% लोक ही 15,000 पेक्षा कमी कमवतात. सो मी डेफिनेटली त्याच्यापेक्षा जास्त कमवतो, त्याच्या म्हणजे मी त्या 15% आहे. सो एवढं सगळं प्रिव्हिलेज आणि एवढं सगळं एक सोशल कल्चरल कॅपिटल घेऊन मी जेव्हा सोशल मीडियामध्ये आणि सोसायटीमध्ये वावरत असतो आणि तेव्हा जर मला कुठली पोझिशन घ्यायची असते तर हे बॅक ऑफ द माइंड मध्ये मला असलं पाहिजे की मी कोण आहे आणि मी कोणाला क्वेश्चन करतोय हे तर मी आधी सांगितलं, पण मी कोणासाठी क्वेश्चन करतोय हेही मला तितकंच महत्वाचं वाटतं. आणि याच्यातच आणि तू ब्लॅक लाईव्ह मॅटर्स बद्दल आपण बोलत होतो. सो जेम्स बॉल्डविन आणि बकलीची एक 1955 ची डिबेट आहे, किंवा अनायलेशन ऑफ कास्ट असेल आंबेडकरांचं, किंवा अगदी बेसिक सगळ्यात उत्तम म्हणजे आता ट्रेव्हर नोआचा जे काही आता सिरीज ऑफ शोज तो करतोय त्याच्यामध्ये तो बोललेला असेल. सो त्याच्यामध्ये सगळ्यांचं एक जर आपण झीज किंवा एक असं त्याचं सार काढायचं झालं तर हेच आहे की it is the oppressed who should decide how to end the oppression. So त्यामुळे ऍज अ प्रिव्हिलेज आय थिंक मी मग आता तू दलित लाईव्ह मॅटर्सचा उल्लेख केलास आरोह, तर मी हे नाही म्हणू शकत की कास्टिझम वगैरे असं काही कुठे नसतं बरं का, बिकॉज मी त्या पोझिशन मध्ये नाहीये. बट व्हॉट आय कॅन डू इज म्हणजे एकतर मी माझ्या प्रिव्हिलेज माझ्या मित्रांना माझ्या प्रिव्हिलेजेसची जाणीव करून देऊ शकतो, आणि दुसरं म्हणजे ते वाक्य ना की विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. इफ आय ट्विक अ बिट तर मी असं म्हणू शकेन की विथ ग्रेट प्रिव्हिलेज कम्स अ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी, अँड दॅट रिस्पॉन्सिबिलिटी इज टू शट अप फॉर अ वाइल, लिसन अदर्स अँड लर्न फ्रॉम देअर एक्सपिरियन्स. आणि आय गेस आरोह करतोय तसंच आपण पुन्हा करूया की ओल्ड स्कूल मेथड जर बोलायचं असेल तर हात म्हणजे सगळ्यांसाठी सोपं जाईल. 100%. अखिलेश, तुझा प्रिव्हिलेजचा मुद्दा मला अगदीच पटला आणि आय कम्प्लिटली अग्री विथ यू. आपली मतं मांडत असताना आपण कोण होत, आपण काय होत, आणि नॉट जस्ट अबाउट प्रिव्हिलेज, पण आपण आयुष्यात आपण म्हणूया की समजा मला उद्या गरिबीवरती माझी मतं मांडायची असतील तर त्याला एक लिमिटेशन आहे कुठेतरी, हिची मला जाणीव असली पाहिजे, कारण मी स्वतः गरिबीत वाढलेलो नाहीये. हिची मला तुझा हा मुद्दा अगदीच करेक्ट पटला. पण तू ज्या मुवमेंटचा उल्लेख केलास मगाशी, कुठेतरी हे ऍक्टिव्हिजम जेव्हा स्पेशली आता जी दलित लाईव्ह मॅटर ही जी तू मुवमेंट म्हणालास त्याची कास्टिझम रिजेक्ट न करता, ओके, हे कास्टिझम आपल्या देशात आहे हे मान्य करून त्याची गरज आहे का फॉर म्हणजे कुठल्याही ऍक्टिव्हिजमची फॉर दॅट मॅटर गरज आहे का ह्याचाही विचार करण्याची गरज असते. म्हणजे मला तर पर्टिक्युलरली त्या पर्टिक्युलर जे आता आपण ज्या हॅशटॅगचा उल्लेख केला ते तर डायरेक्ट कॉपी केल्यासारखं वाटलं ऑनेस्टली, आणि ज्याची अजिबातच गरज नव्हती आता आपल्या देशाला, असं मला ऑनेस्टली त्या पर्टिक्युलर इनिशिएटिव्ह बद्दल वाटलं. पण तुझं प्रिव्हिलेज सुद्धा मला पटलं. मी फक्त एकच काउंटर करतो शॉर्ट की दलित लाईव्ह मॅटर्सची गरज आहे की नाही हे अखिलेश पाटील किंवा आरोह वेलणकर नाही सांगू शकत. हे कोणाची गरज आहे हे ते ठरवू शकतात की त्यांचं काय म्हणणं आहे, आणि याच्यामध्ये आपण फक्त त्यांना ऐकू शकतो, त्यांना समजून घेऊ शकतो. बरोबर आहे तुझं. निखिल, तू काय म्हणत होतास? 2 छोटे पॉइंट. पहिलं तर दलित लाईफ मॅटर गरज आहे करायचं अखिलेश मला ते ओके, त्याचं म्हणणं एकदम बरोबर आहे की ते ठरवू शकतात, त्यांनी सांगावं की त्यांना गरज आहे करायचं. माझा सिंपल मुद्दा आहे, ब्लॅक लाईव्ह मॅटर ज्या कारणासाठी सुरू झाला आणि आज त्याची परिस्थिती जी आहे त्याची व्हायलन्स बघा आपण दिल्लीमध्ये बघितला किंवा आता US मध्ये चाललाय. मग एखादी मुवमेंट जर का तुम्हाला पॉईंट तुमचा पोहोचवायचा तर व्हायलन्सची गरज आहे का, तर माझं स्पष्ट मते गरज नाही व्हायलन्सची. कारण की आज आपण डेमोक्रेसीमध्ये जगतोय तर डेमोक्रेसीच्या पद्धती आहेत आंदोलन करण्याची, रिच आउट करण्याची, सरकार असो लोकांपर्यंत असो, तर चांगल्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने वेगळे चांगले इनोव्हेटिव्ह आंदोलन करून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे ब्लॅक लाईव्ह मॅटर सारखी दलित लाईव्ह मॅटरची त्या प्रकारच्या व्हायलन्स जर का असणार तशी गरज नाहीये. आणि दलित समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी भरपूर चांगल्या गोष्टी करू शकतो. त्यात म्हणजे मी आता जस्ट या पूर्ण कोरोनाच्या काळामध्ये डिक्की या संस्थेबरोबर काम करत होतो. डिक्की बेसिकली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, एका दलित माणसाने सुरू केलेली संघटना. गेल्या 10-15 वर्षामध्ये त्यांनी एवढं मोठं काम उभं केलंय की जो 10,000 बिलियनियर ऑन्टरप्रिनर, दलित ऑन्टरप्रिनर्स ऑफ इंडिया आर पार्ट ऑफ इट. इट हॅज स्प्रेड इन टू द वर्ल्ड. 6 ते 7 कंट्रीजमध्ये त्यांच्या शाखा आहे.
तो अशा प्रकारचं चांगलं एक काम प्रोडक्टिव्ह ज्याच्यातनं खरंच फायदा होईल, नुसतं पॉलिटिकल नाही, नुसतं टिपिकल सोशल नाही, तर त्यातनं खरंच जेन्युअनली कोणाला तरी आपण अपलिफ्ट करू अशा प्रकारचं जे काम केलंय, तर तशा प्रकारची कामं करण्याची गरज आहे. मिलिंद कांबळेंसारखी लोक आणि अशी नेतृत्व दलित समाजातली पुढे यायला लागतील आणि त्याच वेळेला तो बदल घडेल. त्यामुळे दलित लाईव्ह मॅटर करून ऑनलाईन कॅम्पेन चालवून काही होणार नाहीये. ऑन ग्राउंड इश्यूज सॉर्ट करावे लागतील. ऑन ग्राउंड आपल्याला प्रश्न विचारायचे लोकांना, जिथे त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्यायला लागतील आणि त्यानंतरच हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. नुसतंच बोललो कास्टिझम आहे, दलित लाईव्ह मॅटर किती दिवस मॅटर करणार होतो आपण, त्या पलीकडे जाऊन त्याच्यावर एक प्रोडक्टिव्ह क्वालिटी सोल्युशनही द्यायला लागेल. आणि मला वाटतं तशा प्रकारे सोल्युशन्स बद्दल आपण डिस्कशन केलं पाहिजे. गिरिजा काहीतरी म्हणत होतीस. मला मी ही पोस्ट शेअर केली होती जिथे मी एका पर्टिक्युलर माणसाने ही पोस्ट केली होती अबाउट दलित लाईफ, मुस्लिम लाईफ, मायनॉरिटी लाईफ, विमेन्स लाईफ, ब्लॅक लाईफ, या काही गोष्टी सिंगल आउट करून त्याच्याबद्दल लिहिलं होतं, जे मी शेअर केलं होतं. शेअर करायच्या आधी मी ती पोस्ट जेव्हा वाचली तेव्हा मीही पहिला विचार हा केला की ह्या 4-5 स्पेसिफिक ग्रुप्स ना बेस्ड ऑन जेंडर, कास्ट, रिलिजन अँड रेस असं वेगळं का सिंगल आउट का केलेलं आहे, जे की मला कमेंट्स मध्ये पण खूप लोकांनी खूप हार्श पद्धतीने विचारलं की तुम्ही अशा लोकांना सिंगल आउट का केलंय, म्हणजे काय तुम्हाला तुमचं हिंदूंवर प्रेम नाहीये का. तर आय डोंट नो हाऊ दे आर मिसिंग द एंटायर पॉइंट ऑफ आय डोंट अंडरस्टँड ऑल लाईव्ह मॅटर. कारण if somebody is getting affected right now, then we are specifically talking in that context. All life matters is like Shubham Karoti, we should say it every day. Like, right now we are saying Black Lives Matter because they are facing something which is outside of the normal, which is very systematic पद्धतीची harassment जी आपल्याकडचे पॅरलल्स ड्रॉ करायचे झाले तर हे जे बाकीची नावं मी घेतली त्यांच्या बाबतीत या प्रकारचं singling them out and then systematically there are crimes against them. आणि हे या कन्क्लुजन पर्यंत मी माझी कशी पोचली तर मी याबद्दल थोडं वाचन केलं इंटरनेटवरती. अॅम्नेस्टीचा एक रिपोर्ट आहे विच टॉक्स अबाउट इंडियाचे हेट क्राईम आणि त्याच्यातले पर्सेंटेजेस बघता दीज आर द एक्झॅक्ट पीपल, ग्रुप्स ऑफ पीपल ज्यांच्या अगेन्स्ट सगळ्यात जास्त प्रमाणांमध्ये इन टर्म्स ऑफ पर्सेंटेजेस hate crimes commit kele jata, which is why these have been singled out and then they have been grouped together. So a lot of people who shared this post got uploaded karan tumhi kahitari like Indian parallel draw kelay, not just blindly saying black lives matter. याबद्दल माझं अजून एक वेगळं मतही आहे. ते मी सुरुवातीला बोलले होते की इट्स सेफ टू से ब्लॅक लाईव्ह मॅटर, इट शोज युअर सॉलिडॅरिटी. You don't get into the mess of saying anything about caste and religion in India because then you're safe, then you don't get trolled. So Black Lives Matter, it's far away from home. I've said it, I'm done my point and I'm happy. But भारताबद्दलच्या कुठल्याही पॉलिटिकल, सोशो पॉलिटिकल इश्यू बद्दल मी बोलले की मग मला सगळं ऐकून घ्यावं लागेल. आणि त्या पोस्टच्या खाली पालघरच्या साधूंबद्दलचा मेन्शन कमीत कमी 250 वेळा झाला होता. तर या सगळ्या विविध गोष्टींमधून माझ्या असं लक्षात आलं की मला जी अवेलेबल इन्फॉर्मेशन आहे त्यातून मला जे वाटतंय त्याबद्दल मी भाष्य केलं आणि मला मनापासून वाटलं म्हणून मी भाष्य केलं. आणि यापैकी ज्या काही ग्रुप्स बद्दल मी लिहिलंय त्यापैकी काहींचे अनुभव मला पर्सनली आले आहेत. माझ्या क्रू मध्ये, स्टाफ मध्ये खूप मुस्लिम लोक आहेत आणि त्यांच्या बाबतीतलं एक रेझिस्टन्स ऑफ सॉर्ट हे मी खूप पर्सनली अनुभवलं आहे आणि म्हणून मी त्याच्याबद्दल बोलले. ह्याचा अर्थ दुसरं कोणी मॅटर करत नाही का, तर अर्थात सगळेच मॅटर करतात. पण माझा प्रश्न हा आहे सगळ्यांना, कन्क्लुडिंग एव्हरीथिंग दॅट आय एम सेइंग इज की मला ही माहिती अॅम्नेस्टीच्या वेबसाईटवरनं मिळाली की इंडियाच्या हेट क्राईम स्टॅटिस्टिक्सच्या नुसार ह्या ग्रुप्स, वेदर दे आर जेंडर डिफरन्शिएटेड ऑन द बेसिस ऑफ जेंडर, कल्चर, कास्ट, रेस, डिपेंडिंग ऑन व्हॉट एव्हर, ह्यांच्या अगेन्स्ट अशा प्रकारचे क्राईम या पर्सेंटेजेस मध्ये होत आहेत, विच इज वाय दीज नेम्स हॅव कम फॉरवर्ड. अशा प्रकारची करेक्ट किंवा ऑथेंटिक माहिती अबाउट व्हॉट द रिअल सिच्युएशन इज ही लोकांना कशी मिळणार, कारण देर इज सो मच इन्फॉर्मेशन अँड देर इज सो मच न्यूज अराउंड की नक्की कोण कोणाच्या अगेन्स्ट कसं काय करतंय ह्याच्याबद्दलचा तुमचा काय स्टँड आहे हे याला काही बेसिसच उरलं नाही आता. एव्हरी टाइम यू टेक अप अ मायक्रोफोन अँड यू शाउट आउट, इट्स लाईक चौकात उभं राहून भोंग्यातून बोलणं. सोशल मीडिया फॉर मी इज लाईक दॅट. आणि सोशल मीडियाचा दुसरा ऍस्पेक्ट असा आहे की प्रत्येकाला हुएवर इज लिस्निंग टू यू ऑल्सो हॅज अ भोंगा टू रिस्पॉन्ड. सो इट्स जस्ट केअर्स. आणि एक मास सेंटिमेंट आयडेंटिफाय करायला, जेव्हा एखादा लीडर उभं राहून म्हणतो की हे असं आणि लोक म्हणतात तसं, हे फक्त फिल्म्समध्ये होतं. इथे एक मास सेंटिमेंट पण नाहीये.
there are 200,000 mass sentiments because everybody has an individualism that is cropping up on social media because you all have like personal काय म्हणतात त्याला channels to express. So ही माहिती मिळवायची कुठून, त्याची ऑथेंटिसिटी चेक कशी करायची, कशावर विश्वास ठेवायचा, हे आय थिंक निखिल आणि अखिलेशनीच आपल्याला सांगावं. बिकॉज इट्स व्हेरी डिफिकल्ट टू टेक अ स्टँड. अँड आय ऑल्सो वॉन्ट टू नो की आग्रह का आहे स्टँड घेण्याचा. मला नाही घ्यायचा असेल स्टँड, मला आज हे म्हणायचंय आणि उद्या ते म्हणायचंय, तर ते मी का म्हणू शकत नाही, कारण मी पब्लिक फिगर आहे. ह्याच मुद्दा घेऊन मी पुढे जाते आणि आपण पुढे चर्चा करूया. आता ऍक्च्युली मी कमेंट सेक्शन मध्ये पण सगळ्यांना सांगू इच्छिते की आजचा जो विषय आहे तो रेज केल्या जाणाऱ्या त्या पर्टिक्युलर इश्यू बद्दल नाहीये, सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम किंवा सोशल मीडिया ऍक्टिव्हिझम या प्रकाराबद्दल आहे. त्यामुळे त्याच्यात जे इश्यू बद्दल बोलतात त्याच्याविषयी आपण विविध चर्चा पुढे करणारच आहोत. तो त्याच्याबद्दल आजची चर्चा नाहीये, हे मी जरा कमेंट सेक्शन मध्ये परत एकदा सांगू इच्छिते. आणि आता गिरिजा म्हणाली तेच आहे की ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, की एक म्हणजे आपल्याला स्वतःला प्रेशर येतं किंवा अगदीच लाईटर वे मध्ये सांगायचं झालं तर आपल्याला फोमो येतो, फिअर ऑफ मिसिंग आउट, जर एखाद्या गोष्टीबद्दल आपण पोस्ट नाही केलं तर. आणि दुसरी याची बाजू अशी आहे की आपल्याला शेम सुद्धा केलं जातं एखाद्या गोष्टीबद्दल आपण सायलेंट राहिलो तर मग ह्याच्यातला बॅलन्स कसा साधायचा, की जर माझ्याकडे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे तर माझ्याकडे फ्रीडम ऑफ नॉट टू से एनिथिंग सुद्धा आहे, तर ह्याचा समन्वय कसा बाळगायचा. आपण निखिल पासून सुरुवात करूया. फर्स्ट मला फक्त 1-2 पॉईंट गिरीजा जे म्हणाले त्याबद्दल म्हणायचं. बेसिकली आपण ज्या ऑर्गनायझेशनचं नाव घेतली किंवा जे काही आपण सर्व्हेज बोलतोय, ते सर्व्हेज टिपिकली मोस्ट ऑफ द सर्व्हेज आर एक थॉट प्रोसेस ते केले जातात, ते एका इकोसिस्टम थ्रू केले जातात. जसं आपण एक्सप्लेन म्हणजे दलित समाज असेल, मुस्लिम समाज असेल, त्याच्यावरच्या अट्रॉसिटीज बद्दल बोलतो, त्याच्यावर होतात नक्की होतात कन्फर्म आहे. पण मग कधीतरी ह्या सगळ्या त्यांच्या सर्व्हेजमध्ये त्यांच्या रिसर्चमध्ये कधी काश्मीरी हिंदूज दिसत नाहीत का, ते अप्रेस नाही आहेत का. म्हणजे आपल्याला हे ठरवलं आहे की सिलेक्टिव्हली प्रत्येक स्टेटची सिच्युएशन वेगळी आहे, प्रत्येक ठिकाणची लोकल परिस्थिती वेगळी आहे आणि त्या लोकल परिस्थितीनुसार ते सर्व्हे होणं गरजेचं आहे. त्यामुळे सरसकट भारतात एकच सर्व्हे झाला आणि हीच परिस्थिती असं नाही. तो आपल्याला एक पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला लागतो. लोक का म्हणतात की ऑल लाईव्ह मॅटर, कारण हे कारण की आपण सिंगल आउट करतो काही लोकांना आणि काही लोकांना घेतो. नक्कीच सगळेच ऑपरेस्ट आहेत, त्यात डाऊटच नाही. मुसलमान महिला असतील सगळेच ऑपरेस्ट थोडा काही ना काही प्रमाणात आहेत. काश्मीरी हिंदू ही ऑपरेस्ट आहेत आणि कालच त्याची डेथ झाली आणि काँग्रेससारखी मोठी पार्टी आहे ज्याने स्वतःचा कार्यकर्त्याचं नावही घेतलं नाही की आंदोलन ती केलं त्याला. आणि ह्याच्यापेक्षा वाईट काय असू शकतो, जस्ट बिकॉज त्यांच्या नॅरेटिव्ह मध्ये सूट होत नाही. आता मुद्दा इंडिव्हिज्युअल इश्यूजचा नाहीये, एकंदर इश्यू ऍट हँड सांगतो की ओव्हरऑल म्हणजे का आपले सर्व्हिस चुकतात आणि आपली इन्फॉर्मेशन का चुकीची आहे. जी ऑनलाईन मिळते ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधनं नॉलेज काढणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. आणि खूप खूप जास्त इन्फॉर्मेशन सोसायटीमध्ये आणि ओव्हरऑल ऑनलाईन मिळते आपल्याला. तर आपल्याला सिंगल आउट करायला लागेल किंवा आपल्याला एका स्पेसिफिक पॉईंट पर्यंत यायला लागेल जिथे आपल्याला समजून घ्यायला लागेल की इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत कशी पोहोचते आणि त्याच्या मागे नक्की कोणाचा काही हेतू नाही ना चुकीचा, हेही आपल्याला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. आणि कमिंग डाऊन टू युअर पॉईंट अबाउट सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम, तर मला वाटतं वी नीड टू अंडरस्टँड सोशल मीडिया ऍक्टिव्हिझम हा प्रकार काय. म्हणजे जसं तू म्हणली फोमो आहे, तर फोमो आहे म्हणून तुम्ही पोस्ट करणार तर नका करू, गरज नाही कोणाला तुमच्या ऍक्टिव्हिझम. तुम्ही लिटरली माझं सिस्टम होते आणि लोक काहीतरी बोलतील म्हणून मी गप्प बसावं तर तेही चुकीचं आहे. आपण आपलं मत मांडावं, आपल्याला जे योग्य वाटतं ते करावं, फक्त ऐकून घ्यायची मानसिकता असावी आणि चुकत असो आपण हे आपल्याला रिअलाइज झालं तर ते एक्सेप्ट पण केलं पाहिजे ऑनलाईन आपण. तर हा एक पॉईंट होता त्याच्यामध्ये. आणि कमिंग डाऊन जस्ट लास्ट पॉईंट, कमिंग डाऊन टू वन थिंग की सोशल मीडियावर बडबड करण्यापेक्षा समाजात ग्राउंडवर काम करणाऱ्या लोकांकडून आपण इन्स्पिरेशन घ्यावं. अशा असंख्य उदाहरणं मी देऊ शकतो. म्हणजे कोरोनाच्या काळातच मी स्वतः बघितलेली उदाहरणं. फॉर एक्झाम्पल संघाने पुण्यामध्ये सुरू केलं की जाऊन स्क्रीनिंग करावं लागलं. जिथे लोक हिंमत करत नव्हते घरातून बाहेर पडायचं, तिथे ही लोक वेळी पीपीई किट घालून रस्त्यात वस्तीमध्ये जाऊन धारावीमध्ये जाऊन टेस्टिंग करतात. जवळजवळ 70,000 कुटुंबांपर्यंत ते पोहोचले. अशा प्रकारचे जे ऍक्टिव्हिझम आपण म्हणतो हे खरं ऍक्टिव्हिझम आहे ग्राउंड लेवलचं, हे ऑनलाईन आलं पाहिजे. आता फक्त सोशल मीडिया ऍक्टिव्हिझम आणि सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम याविषयी चालू आहे. ऑफकोर्स कित्येक लोक काही काही करत आहेत, पण आत्ताचा आपल्याला वेळेअभावी आणि ह्याच्या अगदीच लिमिटेड ठेवावा लागणार आहे. सो मी आरोहकडे वळते. आरोह, येस, सायलेंट राहणं किंवा त्याच्याबद्दल शेम करणं याच्याबद्दल काय म्हणतो? टू क्विक पॉइंट. पहिल्यांदा सावनी तुझा प्रश्न विचारला, हाऊ डू वी डिफरन्शिएट और हाऊ डू वी डिसाइड की मला बोलायला पाहिजे नाही बोलायला पाहिजे, किंवा मी जर बोललो तर मी कसं बोलायला पाहिजे. ह्याच्यामध्ये मला वाटतं सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे. पर्सनली मी माझ्या आयुष्यात त्याच्यासाठी
माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींच्या म्हणजे माझी बायको, घरचे मित्र यांचा आधार घेतो की तुमचं काय मत आहे बाबा. ओके. आणि तो पण सर्कल माझा मोठा आहे, असं नाही की अगदी तुरळक 2-3 लोक आहेत, पण मी सगळ्यांची मतं घेतो या बाबतीत. नंबर 1. नंबर 2, आता जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा आपण काय बोलायला पाहिजे याच्यासाठी मला वाटतं आपल्याकडे इंटरनेट सारखं साधन आहे, गुगल स्कॉलर सारखे आपल्याकडे पोर्टल्स आहेत ज्याच्यावरती तुम्ही कुठलाही विषय घ्या, राईट फ्रॉम यू कॅन से अ डोर मॅट टू अगदी एखादा सोशल पॉलिटिकल इंटेलेक्च्युअल इश्यू, त्याच्यावरचे रिसर्च पेपर्स तुम्हाला मिळतील, ते तुम्ही वाचू शकता आणि तुम्ही सगळ्या बाजू वाचून बघितल्या पाहिजेत. एक मला फक्त क्विक गिरिजाला फक्त एक रिबट नाही म्हणणार मी, पण आय वॉन्ट टू से वन क्विक पॉइंट ऑन दॅट इश्यू इज गिरिजा, की आपण आणि ह्याच्यात मी तुला आणि मला दोघांना घेतो, आपल्याला बोलावं असं वाटतं, आपण जे बोलतो ते आपल्या जडणघडणीतनं, आपल्या अनुभव विश्वातनं, आपल्या अभ्यासातनं येतं. आणि काय बोलायचं आणि कसं बोलायचं हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न, हे मला पूर्ण मान्य आहे. पण विचार करण्याची गोष्ट ही आहे की जसं तू म्हणालीस गिरिजा, की तुला एका पर्टिक्युलर इश्यू बद्दल तू बोलतेस म्हणजे दुसऱ्याबद्दल वाटत नाही का, तर असं नाहीये. विचार करण्याचा मुद्दा हा आहे की तुला एकाच बद्दल का बोलावं असं वाटतं आणि दुसऱ्याबद्दल का बोलावं असं वाटत नाही. आणि हे मी फक्त तुला असं नाही म्हणत आहे, हे तुला, मला आणि सगळ्यांनाच विचार करण्याची गोष्ट आहे. आणि कुठेतरी आता सावनी मला तुला हे सांगायचं की इतकं इंटेलेक्च्युअल पोलरायझेशन झालेलं आहे ना, की असे कॅम्प्स तयार झाले, एस्पेशली सोशल मीडियावर तर झालेलेच आहेत, प्रो अँटी, आणि त्यामुळे त्यांचं चालू असतं काय काय बरंच काय काय. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये मी म्हटलं तसं आपण स्वतः नॉलेज घेत राहणं, म्हणजे दोन्ही बाजूनी किती कट्टर का असे ना, वाचन करणं आणि आपल्या एक विश्वस्त नॉलेजेबल सर्कलला विश्वासात घेऊन व्यक्त होणं, हे मला वाटतं सगळ्यात महत्वाचं या पर्टिक्युलर या विषयामध्ये. मला निखिल आणि आरोहच्या म्हणजे 2 पॉइंट कनेक्टेड आहेत, त्याला मी पटकन सांगतो. आणि मुद्दा त्याने काश्मीरी हिंदूचा आणि स्पेशली आता जो अजय पंडितांचा त्यांची जी हत्या झाली त्याच्यावरनं मलाही एका मित्राने मेसेज केला की तू बरोबर याच्याबद्दल नाही काही बोललास वगैरे, असा एक मेसेज केला होता. सो मी त्याला जे सांगितलं तेच आता इथे एकदा सांगतो की प्रॉब्लेम तोच आहे की अकाउंटेबिलिटी. तर तुम्ही इथे काय होतं की आता समजा माझ्या घरी लाईट गेले तर मी बोंबाबोंब करून इथे माझ्या MSCB ला मेसेज केला आणि त्यांच्या मागे लागून मला आमच्या घरी लाईट आणा म्हणून त्यांना मागे लागलो आणि मी लाईट आणण्यासाठी प्रयत्न केला. सो ही अथॉरिटीकडे मी केलेली म्हणजे अकाउंटेबिलिटी आणि त्यांच्याकडून केलेली माझी डिमांड आहे जी मी अथॉरिटीला केली, जे गोष्टी बऱ्या करू शकतात. आता माझा शेजारी आहे, त्याच्या घरी लाईट गेली तर तो माझं दार ठोठून तू माझ्या घरी लाईट नाहीये मग तू त्याच्याबद्दल का बोलत नाहीयेस, तू त्याच्याबद्दल का आउटरीच करत नाहीस, ही जे आणि ह्याच्या पद्धतीने व्हॉटअबाउटरी सुरू होते आणि मग तू किती सिलेक्टिव्ह आहेस आणि हे जे सुरू होतं ना, प्रॉब्लेम हा आहे. सो इफ यू थिंक दॅट युअर होम इज नॉट इन ऑर्डर देन आस्क द ब्लडी अथॉरिटी. सो जर काश्मीरी हिंदू म्हणजे आता जर 1990 असेल किंवा आत्ताची झालेली हत्या असेल की ब्लडी हु इज द पीपल इन पॉवर, आस्क देम क्वेश्चन्स. सो हा मुद्दा आहे. आणि आउटरीच सुद्धा किंवा ऍक्टिव्हिझम सुद्धा मला असं वाटतं साधा सिम्पल मुद्दा हाच आहे, अंडरस्टँड द हायरार्की अँड क्वेश्चन द पीपल इन पॉवर. आणि त्याच्यामुळे काय होतं, गोष्टीही सोप्या होतात. म्हणजे तुम्हाला या गोष्टीबद्दल का नाही बोललास, त्या गोष्टीबद्दल नाही काय बोलला याचंही म्हणजे हे होत नाही. आणि यू नो म्हणजे तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचा आहे हेही तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने काय म्हणतात त्याला आपल्या एक गोष्ट क्लिअर होते आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. आणि जे फोमो बद्दलचा मुद्दा आहे ना, तर त्याच्यात एक आय डोंट नो की तुमच्यापैकी किती जणांनी तो कर्व बघितलाय. एक आय थिंक डनिंग अँड क्रुगर इफेक्ट नावाचं एक सायकोलॉजीमध्ये एक हे आहे आणि तो कर्व आहे. तो तुम्ही जस्ट गुगल करा, मी कमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करेन. सो बेसिकली एक्स ऍक्सिसला विजडम असतं आणि वाय ऍक्सिसला असतो कॉन्फिडन्स. सो विजडम नेहमी म्हणजे शहाणपण कशातून येतं तर अनुभव, एक्सपिरियन्स आणि तुमचं ज्ञान. सो या ज्ञानार्जन आणि अनुभवातून विजडम येतं. सो तो कर्व असा आहे की तुम्हाला जेव्हा विजडम मिळतं तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स शूटअप होतो आणि तुम्ही त्या पीकला जाता. आणि अजून थोडं ज्ञान जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हा धपकन तुम्ही त्या कर्व म्हणजे उलटा यू सारखा होता आणि तुम्ही खाली येता. आणि मग त्याच्यानंतर कॉन्फिडन्सचा बॉटम हिट केल्यानंतर मग तुम्ही पुन्हा वाचायला लागता, अनुभव घेत राहता आणि मग पुन्हा सस्टेन्ड ग्रोथ होत जाते आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो. सो जो उलटा यू जो आहे सुरुवातीचा तर त्याला म्हणतात माउंट स्टुपिड. सो
आपल्याकडची जी आणि त्याचं जे पीक आहे तर पीक ऑफ द माउंट स्टुपिड त्याला म्हणतात. आणि इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग कर्व. सो आपल्याकडे जे सोशल मीडियावरचं जे काही डिस्कशन होतं ना ते सगळं त्या माउंट स्टुपिडच्या इर्द गिर्द होतं, त्याच्या आसपास होतं. कारण का तुमच्याकडे ऍक्सेस आहे इन्फॉर्मेशनचा थोडाफार, तुमच्याकडे कॉन्फिडन्स आहे जो तुम्हाला तुमच्या प्रिव्हिलेजेस मधून आलेला आहे, जो तुम्हाला तुमच्या डिव्हाइस किंवा सोशल मीडियाच्या पॉवर मधून आलेला आहे. सो यू जस्ट स्पीक अबाउट एव्हरीथिंग बिकॉज यू थिंक दॅट यू नो अबाउट एव्हरीथिंग अँड यू टेन टू टेक पोझिशन. सो हेच मला फक्त सांग. येस गिरिजा काय म्हणत? That's amazing. Please तो ग्राफ पोस्ट करा. I'd like to see it. दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे बिकॉज निखिल आणि अखिलेश तुम्ही या गोष्टीचा अभ्यास करता आणि कामही स्वतः करता. बऱ्याचदा जे निखिल मगासपासून म्हणायचा प्रयत्न करतोय की सोशल मीडियावर एखादी गोष्ट सांगून एखाद्या गोष्टीकडे लक्ष वळवून घेण्याचं काम होऊ शकतं, पण त्या पलीकडे ऍक्च्युअल ग्राउंड वर्क फार महत्वाचं असतं आणि बऱ्याच लोकांना माहीतच नसतं काय करावं. सो साधं छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांनी उत्साहात थाळ्या वाजवल्या होत्या जेव्हा त्याचं आवाहन करण्यात आलं होतं. पण जेव्हा आता गेले 3 महिने काही हॉस्पिटलमध्ये दिल्लीत आत्ताच एक लेटर पोस्ट झालंय, पगार झाले नसल्यामुळे ते स्ट्राईक वर जायचा, रेसिडेंट डॉक्टर स्ट्राईकवर जायचा विचार करतायत. असं जेव्हा आपल्या बाबतीत होतं, जेव्हा आपला एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये असतो आणि पगार न झाल्यामुळे तिकडचा डॉक्टर जर म्हणत असेल की मी आता ट्रीटमेंट करणार नाही, तर आपण त्याच डॉक्टरला शिव्या घालतो ज्यांच्यासाठी आपण थाळ्या वाजवल्या. तो मुळात आपल्याला काय करणं गरजेचं आहे. आपण एक सामान्य प्रत्येकालाच ऍक्टिव्हली एखाद्या सोशल कॉजमध्ये इन्व्हॉल्व्ह होणं विविध कारणांमुळे शक्य होतं नाही होत. पण आपण एक नागरिक म्हणून काय करू शकतो, छोटं मोठं जे काही त्याची कन्सॉलिडेटेड माहिती जर कुठे मिळू शकली तर त्याला ऍक्सेस देण्यासाठी मी आरोह म्हणा आम्ही सगळेच मदत करू की तुम्ही ते करण्यापेक्षा हे वाचा आणि ह्यातलं काहीतरी करा. तर ही माहिती उपलब्ध करून द्या प्लीज कोणीतरी. त्याच्याबद्दल मी असं म्हणत नाही की ते तुम्ही करा. मीही माहिती काढते, मीही विचार करतेच आहे, पण यू गाईज आर क्लोजर टू द कॉज, यू गाईज नो बेटर. ती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आता जसं आरोह म्हणाला किंवा सगळेच म्हणतायत की विजडम म्हणा किंवा माहिती म्हणा किंवा नॉलेज म्हणा ह्याला आपल्याला ऍक्सेस आहे, पण तो किती लिमिटेड आहे आणि किती नाही ह्याच्याबद्दल माझा एक प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा अनेक लोकांची मतं ऐकून घेताना स्पेशली ज्यांची खूप पोलराइज्ड राईट किंवा लेफ्ट मतं असतात, त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्हाला माहित नाही काय होतंय, आम्हाला विचारा, आमच्या ह्यांच्याशी ओळखी आहेत, ते आम्हाला आतल्या गोष्टी सांगतायत. सो ही जी सगळी एक माहिती आहे जी इंटरनेटवर आहे आणि एक ही जी एक वेगळी माहिती आहे जी अशी वेगळ्या सोर्सेस मधनं येत असते. माझ्या काकांनी जे इथले कर्नल आहेत मला असं सांगितलं. सो मला बेसिकली असं वाटतं की आपल्याला कधीच पूर्ण इन्फॉर्मेशनला ऍक्सेस नसणार आहे ऍज टू बिगिन. Will we ever have access to all the information? Will we ever know what is really going on? Then what should we base our opinions on? Because we will really never know what the truth is. So मला असं वाटतं की मी त्या गोष्टींबद्दल व्यक्त होईन ज्या मी सरळ अनुभवते फर्स्ट हँड. बाकीच्या गोष्टींबद्दल मी काय बोलणार, कारण मला कधीच कळणार नाही की मला जे कळतंय ते खरं आहे की नाही आणि कुठल्या सोर्सला बिलीव्ह करायचं. सो व्हॉट डू यू ऑल थिंक अबाउट दिस? मला तुझ्याकडे मी पर्सनल एक एक्सपिरियन्स शेअर करीन गिरिजा. नॉलेज सगळ्यांना सगळं कधीच कळणार नाही हे तर गृहीत आहे. यू विल नेव्हर नो एव्हरीथिंग. ऑल यू कॅन डू फ्रॉम युअर साइड इज जेवढं मॅक्सिमम तुला घेता येऊ शकतं, ऍब्झॉर्ब करता येऊ शकतं स्पंज सारखं तेवढं घ्यायचं. तुझी सतसत विवेक बुद्धी तुला जे सांगतेय त्या फिल्टर थ्रू अनालाइज करायची आणि तुझी मतं बनवायची. पण मतं बनवायच्या आधी यू शुड मेक शुअर की यू अंडरस्टँड जेवढं शक्य तेवढं दोन्ही बाजू पडताळून बघायचे. एक साधं एक्झाम्पल मी देतो. काही वर्षांपूर्वी जेव्हा पहिलाच निघाला आणि आपल्या इंडस्ट्रीतलं एक्झाम्पल आहे, जेव्हा सेन्सर बोर्डचे चीफ होते तेव्हा जेम्स बॉन्डच्या फिल्म मध्ये किसिंग सीन एडिट केला म्हणून खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती. ओके, सो मी सगळे आर्टिकल्स वगैरे वाचले आणि तेव्हा एक माझा व्यक्ती होता हु वॉज अ बोर्ड, आपण म्हणू की बोर्डावर होता तो सीबीएफसीच्या. त्यांच्या थ्रू मी म्हटलं हा नक्की काय किस्सा आहे म्हणून मी पहिल्याच न्यायालयाला भेटायला गेलो. ओके, मला त्यांच्या बाबतीत काहीच मतच नव्हतं, म्हणजे मला काही नाही कॉन्ट्रोवर्सी होती आणि मला माहिती घ्यायची होती, ऍक्सेस होता म्हणून मी गेलो. तिकडे गेल्यानंतर मी सेन्सरशिपची 1952 सिनेमॅटोग्राफर्स ऍक्ट असेल सगळी माहिती घेतली, वाचलं आणि त्यानंतर मी एका कन्क्लुजनला माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये मी पोहोचलो. सो तुझ्या प्रश्नाचं उत्तर देताना मला असं वाटतं की एक इन्फॉर्मेशनचा आहे इलेक्ट्रॉनिक ऍस्पेक्ट आणि एक आहे फिजिकल ऍस्पेक्ट. म्हणजे जो तू म्हणालीस कर्नल होता माझा काका, त्याच्या थ्रू तुला माहिती आली
किंवा एक झाला की तू ऍक्च्युअल जाऊन कुठल्या तरी एका व्यक्तीला भेटली ज्याच्यावर अत्याचार झाले आणि त्याच्याकडनं फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन घेतलीस. आणि दुसरा झाला इलेक्ट्रॉनिक, म्हणजे मग तू त्याच्यामध्ये आर्टिकल्स वाचलीस 50, मग एक काही बायस्ड आर्टिकल्स वाचलीस, वायर असेल काय असेल व्हॉट जे काय असेल, आणि काही बाकीची अनबायस्ड पण वाचलीस. हे सगळं वाचल्यानंतर मग आपण एक करू शकतो की आपलं मत आपण बनवू शकतो, जे मी पर्सनली माझ्या आयुष्यात करतो कुठलाही इश्यू असेल तेव्हा. येस निखिल, मी तुझ्याकडे येणारच आहे. पण आता मला म्हणजे असं अजून एक मुद्दा याच्यात घ्यायचा आहे. याच्यामध्ये नाण्याच्या दोन्ही बाजू आज आपल्या समोर आहेत, म्हणजे आज आपल्या पॅनलमध्ये आहेत. की म्हणजे आपण तुम्ही दोघांनी, गिरिजा आणि आरोह, तुम्ही म्हणताना म्हणालात की सेलिब्रिटीज असल्यामुळे तुमच्या सोशल मीडियावर विशेष लक्ष दिलं जातं किंवा हे. तर ह्या दोन्ही बाजू आहेत, निखिल आणि अखिलेश सुद्धा जे आहेत आपल्याकडे. तर मला असं विचारायचं आहे निखिल आणि अखिलेश तुम्हाला की सेलिब्रिटीज कडे आपण बघतो किंवा त्यांच्या पॉलिटिकल व्ह्यूज साठी त्यांच्याकडे बघणं किंवा त्यांच्या ह्या संबंधातल्या सोशल व्ह्यूज साठी त्यांच्याकडे बघणं हे कितपत योग्य आहे. इनफॅक्ट ते त्यांच्या क्षेत्रातले प्रोफेशनल्स आहेत. सो जर याविषयी तुम्ही काही बोलू शकलात आणि त्याची दुसरी बाजू तुम्ही दोघांनी सांगू शकलात की आपल्याच लोकांकडण्याच्या एक्सपेक्टेशन्स बद्दल काय वाटतं, सेलिब्रिटीज कडच्या एक्सपेक्टेशन, आणि तुम्ही सेलिब्रिटीजनी आम्हाला सांगा की काय एक्सपेक्ट करण्यामध्ये आम्ही चुकतो. तर पहिले अखिलेश आणि निखिल. निखिल बोलतोस का, तुम्ही बोलू? स्टार्ट ऑफ, काय प्रॉब्लेम. ओके ओके. सो बेसिकली म्हणजे आपण ना सेलिब्रिटी म्हटल्यावर ना त्यांना खूप असं काहीतरी वेगळं एक काहीतरी वलय देतो की त्यांना म्हणजे 4 कान आहे जिथून त्यांना सगळीकडनं सोर्सेस मधनं इन्फॉर्मेशन मिळत असते, किंवा त्यांचे असे कोणतरी एक आतले सोर्सेस आहेत जिथून त्यांना सगळं माहिती कळत असते, किंवा त्यांना पैसे मिळतात वगैरे, असं या असं स्टँड घेण्यासाठी वगैरे असं आपण खूप हे करतो. तर त्यांचे इन्फॉर्मेशन सोर्सेस खूप लिमिटेड आहेत आणि ते तेच आहेत जे आपले आहेत, आणि आता तर इतके कमी आहेत. सो म्हणजे मला वाटत नाही की तुम्हाला जर 9 वाजता म्हणजे आरोहला जो अर्णब बातम्या सांगतो तो त्याच बातम्या मलाही त्याच दिसतात आणि तेच हे होतं. त्यामुळे आणि त्यांची मग जडणघडणीतून किंवा त्यांच्या जे काही पियर म्हणजे त्यांच्या आसपासचं सर्कल असेल त्याच्यातून त्याची मतं बनतात, आणि माझ्या आसपासच्या याच्यातून माझी किंवा मी जे काही वाचत असेल त्याच्यातून माझी मतं बनतात. त्यामुळे आपण अननेसेसरी एक बर्डन देतो. त्याचं कारण एवढंच आहे, आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण मला असं वाटतं आता क्वांटिफायबल आहे, ते आहे तुमचे इंस्टाग्राम फॉलोअर्स, तुमचे ट्विटर फॉलोअर्स, ज्याच्यातून ना की तुमचं इन्फ्लुएन्शियल इन्फ्लुएन्सर ऍज अ इन्फ्लुएन्सर म्हणून तुमचं जे काही पोटेन्शियल आहे ते सतत आम्हाला डोळ्यांना दिसत असतं की याचे 700K फॉलोअर्स आहेत. इट मीन्स याचा आउटरीच जास्त आहे आणि याच्या मताला जास्त व्हॅल्यू आहे, आणि हे गणित आहे. आणि त्यामुळे आपण अननेसेसरी म्हणजे खूप प्रेशर घेत असतो स्टँड घेण्यासाठी किंवा न घेण्यासाठी सुद्धा. आणि अजून एकच फक्त मुद्दा हे करतो की याच्यात आता 2014 एक वॉटरशेड मुवमेंट म्हणून आपण जर कन्सिडर केली, कारण का त्याच्यात मीडिया स्पेसी बऱ्यापैकी बदलली, ट्रोल आर्मी आणि ह्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह झाल्या, आणि एक पार्टी आणि पॉवर शिफ्ट सुद्धा झाला. सो इफ यू सी की म्हणजे 2012-13च्या ट्विट जर तू अमिताभ बच्चनच्या वगैरे बघशील तर तेव्हा तुला दिसेल की अमिताभ बच्चन पेट्रोलच्या काय 60 रुपीज लिटर झालं आणि म्हणून तो त्याला जोक करतोय, किंवा कांद्याच्या प्राइसेस वाढल्या म्हणून अमिताभ बच्चन आय डोंट नो वाय बट तो जोक करतोय. पण आता तू त्या काय म्हणतात तेवढ्या कन्व्हिन्सिंगली तो जोक करू शकत नाही. हे इन अ वे आपल्या बदलत्या मीडियास्केपचं आणि एकूणच एक लोकशाही म्हणून जे काही आपले निकष आहेत, जे काही देशांना लागतात, त्याच्यामध्येही काहीतरी बदल झालाय का याच्याबद्दलही काय म्हणतात आपण विचार केला पाहिजे. कारण का लोक हल्ली थोडी दबून राहतात. म्हणजे एकच मी फक्त एक अर्धा 30 सेकंद घेतो की शबाना आझमीचं स्पीच आहे. आय थिंक तिला जेव्हा 90s मधलं स्पीच आहे तिचं, की ती स्टेजवर जेव्हा ती अवॉर्ड घेते आणि तेव्हा ती ओपनली क्रिटिसाइज करते आय थिंक इंदिरा गांधींना किंवा कोणाला. सो माझा प्रश्न असाच आहे की हे आत्ता होऊ शकेल का? अँड आय डाऊट की हे खूप अवघड आहे अशा पद्धतीने गव्हर्नमेंटच्या स्टेजवर जाऊन इतक्या ओपनली क्रिटिसाइज करणं. ट्विटरवर इट इज पॉसिबल. ट्विटरवर इट इज नॉट पॉसिबल. मी सांगतो ना, मी स्वतः अनुभवलेलं, स्वतः बघितलेलं आहे. FTI मध्ये झालेलं, FTIचा केस. FTI मध्ये इतके लोक येऊन गेलेत ना, आणि माझ्या समोर पोरं गांजा मारत त्या डायरेक्टरच्या केबिनच्या समोर दारू पीत, डायरेक्टर बरोबर पॉलिटिशियन्स म्हण, ब्युरोक्रॅट म्हण सगळ्यांबरोबर चर्चा करताना गव्हर्नमेंटला शिव्या घालतात. त्यांची अक्कल तुम्ही कोणाला बसवलं.
पुन्हा हे आय फील लाईक लास्टिंग ऑन दिस पॉइंट, कुणाल Yes, कामरा आरोह बोंबलत येतेच फिरतोय. तुझे. मोदी असा मोदी तसा, म्हणजे मला काही कौतुक No, नाही no, no, मोदीचं, no, whatever you it are- is, पण तो you बोंबलत are- फिरतो असा see, तसा, see. हे झालं ते झालं, एक ट्वीट करतात, स्वरा याच्यामध्ये- भास्कर इज टॉकिंग अबाउट इट. म्हणजे आय वॉन्ट टू से की वेन वी आर टॉकिंग अखिलेश. अबाउट समथिंग, मला वाटतं ग्राउंड लेवलची रियालिटी आणि एक काय म्हणतात माहिती का, एक चांगलं असं आपण वातावरण रेडी करतोय की इंडियामध्ये डेमोक्रेसी आता खालावत चालली लेवल. just see the freedom press index आणि त्याचा framework. रिसर्च असतात रॅन्डम, आणि त्यातनं ठरवलं जातं आपण की बाबा आपल्या देशामध्ये freedomच It's not random. It's ऐका, not ऐका, random. ऐका. Yeah, please. रियालिटी इज एव्हरीबडी Please टॉकिंग आपण- अबाउट, एव्हरीबडी Yeah. आउट. तू मगाशी जो मुद्दा म्हणलास ना Yes, अबाउट निखिल, एकच नाही, थोडं सांग. इंटरप्ट करते आणि मग परत येते तुझ्याचकडे येते परत, की डिबेट नाहीये आणि कुठच्याही पर्टिक्युलर इश्यू बद्दल आपण नाही बोलत आहोत, एका इश्यू बद्दल आपण त्या व्यक्त होण्याच्या माध्यमाबद्दल बोलतोय. तर आत्ताचा जो इन हँड प्रश्न आहे की आपण सेलिब्रिटीज कडे अननेसेसरी एक्सपेक्टेशन्सनी बघतो का, तर निखिल काय मत आहे या पर्टिक्युलर मुद्द्याबद्दल? असं नाही सेलिब्रिटीजकडे अननेसेसरी एक्सपेक्टेशन कडनं बघतो. बेसिकली आपण ओव्हरऑल हिस्ट्री बघितली तरी पण ते सेलिब्रिटीज आहेत की ज्यांचं ओपिनियन मानलं जातं, त्यांचा एक इन्फ्लुएन्स आहे, अशा लोकांकडे एक्सपेक्टेशन राहिलेलं आहेत, कायमच राहिलं की त्यांनी काहीतरी मत मांडावं एखाद्या सोशो पॉलिटिकल इश्यू बद्दल. त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडणं हे मला वाटतं आपली गरजपेक्षा त्यांची एक रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांनी समाजाला डायरेक्शन देण्याची गरज आहे आणि ते देत आहेत, त्यांच्या फिल्म्समध्ये देत आहेत. आता सोशल मीडिया एक वेगळा आस्पेक्ट तिथून ते पर्सनली जे काय त्यांना सांगायला सांगू शकतात. याच्या आधी ते फिल्म्स बंद बोलत होते, व्हिडिओ ऍड्स बंद बोलत होते, वेगवेगळ्या माध्यमातून बोलत होते. त्यामुळे मला वाटतं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी ते खूप गरजेचं आहे. ते डेमोक्रेसीसाठी महत्वाचं आहे, कारण की दोन्ही बाजूंनी सगळ्यांनी त्यांचं मत व्यक्त करणं हेच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांनी करावं. येस, आरोह. एक सेलिब्रिटी म्हणून मला बोलायचंय आता, कारण मी जे अखिलेश म्हणाला ना ते, किंवा गिरिजा पण मगाशी जे म्हणाली, ते स्वतः फेस केलेलं आहे. 2 क्विक पॉइंट्स मी आता ह्याच्यामध्ये रेज करेन. मला असं वाटतं की आमच्याकडे ऍज अ सेलिब्रिटी म्हणून एका वेगळ्या पेडिस्टलवर डेफिनेटली नेऊन आम्हाला लोक ठेवतात आणि बघितलं जातं, आणि ते जायज पण आहे, ठीक आहे, कारण आम्हाला फॉलोअर्स असतात. आमचा डेफिनेटली अखिलेश डिसअग्री विथ यू की आमचा रीच कॉमन मॅन एवढाच असतो, किंवा आम्हाला इन्फॉर्मेशन सोर्सेस कॉमन मॅन एवढेच असतात. मला वाटतं की जेन्युइनली वी हॅव मोर कनेक्शन दॅन अ कॉमन मॅन इफ यू डिसाइड टू, ऑनेस्टली. कारण की अगदी भिकाऱ्यापासून सीईओ पर्यंत सगळ्यांच्या संपर्कात अगदी 1 to 1 आम्ही येत असतो सतत. आम्हाला अनेक नवीन नवीन लोक भेटतात. हा झाला पहिला मुद्दा. त्यामुळे कुठेतरी आमचं कदाचित लोक मत एका वेगळ्या पेडिस्टलवर नेऊन बघत असतील, ज्याची खरं तर काही गरज नसते असं मला वाटतं काही बाबतीत. आम्ही पण ह्युमन बिंग्स आहोत, वी आर ऑल्सो इंडिव्हिज्युअल्स, वी हॅव आवर ओन थिंकिंग, आणि आम्ही वेळेप्रसंगी व्यक्त होत असतो. आता याच्यामध्ये काही सेलिब्रिटीज जेन्युइनली पैसे घेऊन पण ट्विट करतात, जेन्युइनली पैसे घेऊन पण काही कॅम्पेन्स राबवतात, तो एक कॅटेगरी वेगळी आहे. त्यामुळे कदाचित थोडासा या पर्टिक्युलर इश्यू मध्ये अँबिग्युइटी येत असेल, किंवा लोक आम्हाला त्या प्रकारे जज करत असतील. पण कधीतरी ह्युमन बिंग म्हणून पण आमच्याकडे बघायला हरकत नाही, आणि आमची मतं डंके की चोट पे घ्यायलाही हरकत नाही, की बाबा हा व्यक्ती काहीतरी बोलतोय, नसेल पटत सोडून द्या, घ्यायचं असेल घ्या, या लेवलवरती येऊन बघण्याची कधी कधी गरज असते, नाही तर अननेसेसरी खूप ट्रोलिंग होतं. सेकंड मुद्दा, जे अखिलेश मगाशी म्हणाला की खरंच अशी परिस्थिती निर्माण वगैरे, मला नाही वाटत असं काही झालेलं आहे. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे, आज सावनी तू पण स्टँडअप कॉमेडियन आहेस, कुणाल कामराचे ऍक्ट्स तुम्ही बघा. तो ज्या प्रकारे एका पर्टिक्युलर एस्टॅब्लिशमेंट किंवा एखाद्या पर्टिक्युलर आपण म्हणू अजेंडा घेऊन बोलतो, आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारची ऍक्शन ऍज झालेली नाहीये आतापर्यंत त्याच्या स्टँडअपसाठी. ओके, त्यांनी जो काय मूर्खपणा केला त्याच्यासाठी त्याच्यावर काय वाटेल ते झालं असेल, त्याच्याबद्दल मला नाही बोलायचं. पण कुणाल कामरा, मला वाटतं अखिलेश हे अतिशय उत्तम उदाहरण आहे की तू देशातल्या टॉपमोस्ट अथॉरिटीला अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये ट्रोल करू शकतोस. आय थिंक कुणाल एक सेकंड थोडे भरकटतोय आपण. हा एकच फक्त मी एक ऐकतो की मगाशी निखिल नाही आणि आरोह म्हणजे याच्यामध्ये की कुणाल कामरा हा लार्जर फ्रेम मध्ये इनकॉन्सिक्वेन्शियल आहे. मी म्हणून मुद्दामून नाव घेतलं हे अमिताभ बच्चन साठी, कारण का फॉर मी जेव्हा आपण सेलिब्रिटी म्हणतो ना, आणि त्याच्यामधून जो काही ऑरा येतो तो अमिताभ बच्चन किंवा से शाहरुख खान असेल. सो मी याच्याबद्दल म्हणतोय की जसं फॉर एक्झाम्पल प्रियांका चोप्रा. सो प्रियांका चोप्रा बद्दल जे काही आता कॉन्ट्रोवर्सीज झाल्या, मग तिच्या त्या दम्याचा आणि याच्यावर ते म्हणजे दिवाळीच्या पोस्ट असतील किंवा त्या, सो मी त्या लेवल बद्दल बोलतोय, नॉट लाईक आय मीन कुणाल कामरा. डोंट यू थिंक दॅट वॉज हिपोक्रेटिक? वन साइड यू से हे करू नका आणि द अदर साइड यू डू दिस, बिकॉज मला हा त्रास होतो. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही काही बोलताय ना ऑनलाईन, तर एकदा विचार करा तुम्ही जे पोस्ट करताय. पैसे मिळतात म्हणून पोस्ट करताय ठीक आहे, पण दुसऱ्या वेळेला हे नका पोस्ट करू ना की मी म्हणजे व्हॉट एव्हर यू डू इट्स युअर पर्सनल लाईफ. पण ऍटलीस्ट ऑनलाईन तुम्ही एवढं पाहिलं पाहिजे की मी माझ्या स्वतःच्या गोष्टीला मी काउंटर करत नाही ना, ते ऑक्झिमॉरॉन होत नाही, एवढं बघितलं पाहिजे मला. गिरीजा,
पहिली गोष्ट तर मला अशी सांगावीशी वाटते, मला हा सेलिब्रिटी हा शब्द आवडत नाही. मला पण नाही. पण मला पण नाही. मला ऍक्टिव्हिस्ट हा शब्द आवडत नाही. ओके, ग्रेट, अग्रीड. ओके निखिल. पण लाईक आरव पुट इट व्हेरी सिम्पली, व्हेरी नाईसली. माझ्या वडिलांपेक्षा, आय कांट से माझ्या वडिलांपेक्षा जास्त फॉलोअर्स, कारण ते पण ऍक्टर आहेत, पण माझ्या आईपेक्षा जास्त फॉलोअर्स आय कॅन से दॅट असलेली अशी एक मी. बेसिकली हा एक बेसिक फरक म्हणून मला असं वाटतं की इफ यू आर अफ्रेड ऑफ ब्लड, डोंट स्टडी सर्जरी. ते इतकं सोपं आहे. जर तुम्हाला लोकांच्या मतांनी, तुमच्यावर व्यक्त केलेल्या मतांचा, ट्रोलिंगचा आणि या गोष्टींचा त्रास होणार असेल तर मग तुम्ही स्वतःला पेडेस्टलवर ठेवण्यासारखं प्रोफेशन चूजच करू नका. मुळात आम्ही हा चॉईस केला आहे कॉन्शियसली की आम्हाला पेडेस्टलवर ठेवलं जाईल आणि आमच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जाईल. हे हा आमचा कॉन्शियस चॉईस होता. नोबडी टोल्ड अस दिस इज नॉट इन्व्हॉल्ड अँड दिस इज नॉट पार्ट ऑफ आवर प्रोफेशन. दिस वॉज ऑलवेज गोइंग टू बी. आमच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जाणारच आहे. मुळात ते लोकांनी बघावं म्हणून आम्ही वेगवेगळे अँटिक्स करत असतो. कारण दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट वी आर. सो आता ह्याच्याच बद्दल जर पुढे आपण कंप्लेंट करायला लागलो की आता मी छोटे कपडे घातले, मग लोकांनी मला वाईट बोललं तर मग नको करू ते काम. इट्स ॲज सिम्पल इज दॅट. सो थोडं थिक स्किन होणं हे सगळ्यांसाठीच गरजेचं आहे. हॅव्हिंग सेड दॅट, मला असंही वाटतं, विथ पार्टली आय अग्री विथ अखिलेश's पॉईंट, की आपल्याकडे सगळ्यांची सेन्सिटिव्हिटी खूप हायटन झाली आहे. सगळ्यांच्याच इमोशन्स खूप काचेच्या झाल्यात अचानक. सगळ्यांच्याच भावना खूप पटापटा मोडायला लागल्यात. म्हणजे ते सेलिब्रिटीज असो, मतं व्यक्त करणारी लोक असो, ती ऐकून घेणारी लोक असो, सगळ्यांना खूप वाईट वाटायला लागले आजकाल. सगळ्याच बद्दल खूप कंगाळूपणा आलाय. तर मला हे कळत नाही. रिसेंटली मी एक पोस्ट वाचली ज्याच्यात असं लिहिलं होतं की वादळाने 100 झाडं पडली, पण नशिबाने जीवितहानी झाली नाही. तर पण झाडांबद्दल कोणाला काही वाटत नाहीये का, ती सजीव नाहीत का? तर मग मला असं मग आता म्हणजे काय करायचं? आता तुम्ही करोना व्हायरस बद्दल पण मग खूप सेन्सिटिव्हली बोला ना, कारण तोही ऍक्च्युली आपण, तो नॅचरलच आहे ना बिचारा. त्याला कशाला आपण त्याच्या विरुद्ध लढा वगैरे वाढू द्या, त्याला पसरू द्या, त्यालाही बिचाराला आयुष्य आहे. ह्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते. ह्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते. नॅचरल आहे का एक्झॅक्टली. माझं म्हणणं की आता काय, हे नॅचरल आहे की त्याच्यावरती वेगळी कॉन्स्पिरसी, कोणाची कॉन्स्पिरसी याच्यात, कुठला देश इन्व्हॉल्व वगैरे. तर माझं म्हणणं आहे की ही हायटेंड जी सेन्सिटिव्हिटी आहे ना, सगळ्या लोकांच्या सगळ्याबद्दल एक प्रचंड, म्हणजे मला लहानपणीचे कार्टून, फिल्म, टेलिव्हिजन शोज, गाणी अशी आठवत आहेत ज्यामध्ये अनेक आता ज्याला जातीवाचक किंवा डेरोगेटरी शब्द म्हटलं जातं, त्या शब्दांचा सर्रास वापर व्हायचा. आमच्या घरात बोलताना पण त्याला तसं कनोटेशन आधी नव्हतं जे आता आहे. आत्ताच युवराज सिंगनी कोणाबद्दल तरी बोलताना एका विशिष्ट शब्दाचा उल्लेख केला आणि त्याच्यावरून एक वेगळा वाद सुरू झाला. किंवा खूप अशा गोष्टी समोर येतात ज्याला आता वेगळे अर्थ आलेत. किंवा मला आठवतंय माधुरी दीक्षितच्या त्या गाण्यातल्या एका शब्दावरती लोकांचा आक्षेप होता, कारण तो जातीवाचक शब्द आहे. तो मला हे कळत नाहीये की ही हायटेंड सेन्सिटिव्हिटी आपल्याला नक्की कुठे घेऊन चालली आहे. सगळ्याच गोष्टींबद्दल आपण इतकेच सेन्सिटिव्ह असणार आहोत का इथून पुढे, की काहीही तोंडातून बोलताना किंवा कशाचाही उच्चार करताना आपल्याला 200 वेळा विचार करण्याला पर्यायच नाहीये. तर आपल्या आयुष्यातला जो एक सहजपणा होता किंवा आपण ज्या गोष्टी अनावधानाने बोलून जायचो, त्याला आता जागाच उरली नाहीये का? का तसं बोलायचंच नाहीये? आम्ही तर नक्कीच नाही, कारण आम्हाला तर ऑप्शन. येस, आता दुर्दैवाने वेळ आपली संपत चालली आहे. सो शेवटचा एक मुद्दा घेऊया आणि मग मी अखिलेश आणि निखिल तुमच्याकडे येते. सो अगदी म्हणजे थोड्याच वेळात, कारण शेवटची फक्त 5 मिनिटं उरली आहेत आपल्याकडे. तर शेवट अर्थात पॉझिटिव्ह नोटवर करायला की या सगळ्यातून आपण काही पॉझिटिव्ह पुढे घेऊन जाऊ शकतो का, किंवा ह्याचा सोशल मीडिया ऍक्टिव्हिझम किंवा सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हिझम याबद्दल आपण चर्चा करतो, पण या ऍक्टिव्हिझमचा अर्थात हा ऍक्टिव्हिझम आहे की नाही याच्याबद्दलही आपली चर्चा झाली, पण याचा पॉझिटिव्ह पुढे काही करता येऊ शकेल का, किंवा कन्स्ट्रक्टिव्ह काही याच्यातनं उत्पन्न होईल का? नाही तर नुसतीच तोंडाची वाफ दवडण्यासारखं आहे. तर या विषयावर एक क्विक फक्त क्लोजिंग रिमार्क्स सगळ्यांचे घेते आणि अखिलेश समअप कसं करशील? या सो 2 क्विक मुद्दे. पहिली गोष्ट म्हणजे हे जे काही ऑनलाईन किंवा सोशल मीडियावर जो काही ऍक्टिव्हिझम होतो ना, सो याच्या इम्पॅक्टवर अनेक वेळा म्हणजे प्रो आणि कॉन्स म्हणजे अपोजिट याच्यामध्ये खूप चर्चा होतात. तर मला असं वाटतं हे महत्वाचं आहे तो डिस्कोर्स जनरेट करण्यासाठी, कारण का याच्यामधून चर्चा होतात, याच्यातून वैचारिक देवाणघेवाण होते अशी, म्हणजे जे आता आपण जे काही बोलतोय इन शॉर्ट, आणि याच्यातून मग गोष्टी पुढे जातात. म्हणजे तुला आता गमतीचा भाग सांगतो मी की ब्लॅक लाईव्ह मॅटर्स हा जो हॅशटॅग आहे ना, हा
आज आपण जे काही कल्मिनेशन त्याचं झालंय 2020 मध्ये जॉर्ज फ्लॉइडच्या डेथ नंतर हे आपण बघतोय. पण मी 2014 पर्यंत चेक केलं, म्हणजे मागची 6 वर्ष हॅशटॅग ब्लॅक लाईव्ह मॅटर्स हे टॉप 6 टॉप 10 इनफॅक्ट टॉप 5 ट्विटर ट्रेंड्स मध्ये होता. आणि हे कंटिन्युअसली होत होतं, म्हणजे हे कंटिन्युअसली ते त्याच्याबद्दल बोललं जात होतं, त्याच्याबद्दल चर्चा होत होती. आणि अचानक याच्यानंतर मग आता करोनाचा काळ असेल, ज्याच्यामध्ये जॉबलेसनेस असेल, त्याच्यानंतर मग एमी कुपरचा जो काही सेंट्रल पार्कचा जो काही इन्सिडेंट झाला असेल तो झाला असेल, आणि त्याच्यानंतर जॉर्ज फ्लॉइडची डेथ, आणि त्याच्यानंतर आता अचानक एक लोकांमध्ये लोक रस्त्यावरून लोक चर्चा करतायत, डिमांड करतायत, आणि लोक त्याच्याबद्दल बोलतायत खूप सारं. सो याच्यासाठी म्हणजे ही डिमांड, ही जो एक सोशल जस्टिसची जी डिमांड आहे ना, ती कंटिन्युअसली करत राहिली पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा ऍक्टिव्हिझम असेल, ऍक्टिव्हिझम इज अ बिग वर्ड, बट स्टील हे डिस्कोर्स कंटिन्यू राहण्यासाठी हे गरजेचं आहे. आणि गिरीजाने मगाशी जो पॉईंट सांगितला होता ना, त्याच्याबद्दल मी फक्त एक 30 सेकंद सांगतो की याचं कारण महत्वाचं मला असं वाटतं ना, म्हणजे सेन्सिटिव्हिटी आणि याच्याबद्दल, की आपण ज्याला मीडिया इको चेंबर आपण ज्याला म्हणतो ना, त्या इको चेंबरचा हा सगळा भाग झालेला आहे. कारण आय बिलीव्ह इन सर्टन आयडिओलॉजी, सो मी त्या टाईपचा मीडिया कन्झ्युम करतो. आता मीडियाचे सोर्सेस इतके सगळे आहेत, सो मी माझे फ्रेंड्स जे काही आहेत, जे जवळचे, सो ते सुद्धा त्याच पद्धतीने बोलतात. मला जे आवडतं त्या गोष्टी पोस्ट किंवा लाईक करतो, सो त्यानुसार ह्या सगळ्या लाईक्स आणि त्याच्यानंतर मी त्याच लोकांना ट्विटरवर फॉलो करतो. माझे मित्र तेच बघतात, आणि ह्या सगळ्या बाजूने एकाच टाईपची इन्फॉर्मेशन, एकाच विचाराची इन्फॉर्मेशन आपल्या आजूबाजूला इतकी सगळी जास्त झाली आहे. त्यामुळे आपण इतके सेन्सिटिव्ह झालोय, आणि एक भीती असते आणि स्वतःच्या एक्झिस्टन्स बद्दलची, ती अचानक आपल्याला विनाकारण झालेली आहे. आणि दिस इज अगेन आय एम टॉकिंग स्पेसिफिकली अबाउट प्रिव्हिलेज, बिकॉज त्यांच्या म्हणजे प्रिव्हिलेजना भीती वाटण्याचं काही कारण नव्हतं. पण ओव्हरऑल म्हणजे इट्स अ ग्लोबल फिनॉमिनन, की तू सगळ्याच देशांमध्ये जर तुम्ही बघाल तर ही सो दॅट्स इट. सो सगळ्याच देशांमध्ये आता सध्या चालू आहे. And I think it's primarily because of that media echo chamber. येस, निखिल क्विकली शॉर्टली याच्या सगळ्यामधनं आपण पॉझिटिव्ह पुढे काय घेऊन जाऊ शकतो? 1-2 मुद्दे आपण थोडंसं एक्सटेंड आय गेस, पण प्लीज मला संक्षिप्त ठेवायचा मगाशी प्रयत्न अखिलेश कर. लाईट सिलेक्टिव्ह आउटरीच बद्दल एक पॉईंट म्हणतो. मगाशी अखिलेश म्हणला लाईट बाजूची जी गेली तर मी तो माझ्याकडे बोलून काहीच उपयोग नाही. पण माझं म्हणणं येत आहे की तो राईट हँड साईडचा बाजूला जेव्हा तुझ्याकडे तर तू त्याला हेल्प करत नाहीस, पण लेफ्ट हँड साईडचा जेव्हा तुझ्या घरी येतोय म्हणजे नेबरच तुझा, त्याला तू मदत करायला तयार आहे. प्रॉब्लेम इथेच होतोय की तू लेफ्ट वाल्याला मदत करायला तयार आहे आणि राईट वाल्याला मदत करायला तयार नाहीये, म्हणून सगळं इश्यू क्रिएट होतोय. तर तो सिलेक्टिव्ह आउटरीचचा माझा मुद्दा होता. सेकंडली, हे अचानक का होतंय, सगळ्यांना सेन्सिटिव्हिटी बद्दल का वाटतंय एवढं? तर मग जसं अखिलेशचं म्हणणं की आपण वेगळ्या प्रकारचा मीडिया कन्झ्युम करतोय, एका आपण फ्रीडम करतो, आयडिओलॉजी सॉरी कट झालं का? नाही बोल. तर सेन्सिटिव्हिटीचा जो मुद्दा होता की मला वाटतं 2014 नंतर सेन्सिटिव्हिटी वाढली आहे. आणि त्याचं कारण सिंपल आहे, जसं अखिलेश मगाशी म्हणाला, आपण काही स्पेसिफिक प्रकारचा कॉन्टेंट कन्झ्युम करतोय. तर ही स्पेसिफिक आयडिओलॉजी किंवा ही स्पेसिफिक इकोसिस्टम आहे जी तो कॉन्टेंट क्रिएट करते आणि ती पब्लिश करते खूप जास्त प्रमाणात. कारण की त्यांच्याकडे आधीपासून तो प्रिव्हिलेज राहिलेला आहे. कारण की ते नेहमी अकॅडमिशियामध्ये राहिलेत, ते नेहमी मीडियामध्ये राहिलेत, ते नेहमी एका प्रिव्हिलेज पोझिशनमध्ये मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये काम करणारे लोक आहेत. सो आपल्याला तो पहिला बंद करायला लागेल की स्पेसिफिक आयडिओलॉजी ठेवून जर्नलिझम करणं, मग ते लेफ्ट असो का राईट असो, दोन्ही चुकीचं आहे. न्यूट्रल असलं पाहिजे जर्नलिझम, तर त्याच्यावर काम करणं. आणि ऍज फार एज द इश्यू गोज ऑफ सोशल मीडिया ऍक्टिव्हिझम, तर माझं मत आहे सोशल मीडिया ऍक्टिव्हिझम हे चांगलं आहे, ते होत राहावं आणि त्याच्यामध्ये आपण लोकांनी काम करावं. पण सोशल मीडियाचा ऍक्टिव्हिझमच्या पलीकडे जाऊन ही जग आहे आणि ग्राउंड लेवलच्या ऍक्टिव्हिझम नंतर ते येतं, ह्याचा लोकांनी विचार करावा. आणि एक छोटासा कन्वे करतो मुद्दा की पुण्यामध्ये म्हणजे आम्ही जे काही कामं करतोय त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा खूप मोठा उपयोग झाला आणि खूप लोकांनी रिच आउट केले. खूप लोकांनी, जसं गिरिजा मगाशी म्हणाली की तिला मे बी जाऊन करणं शक्य नाही, पण खूप लोकांनी डोनेशन दिले, मग ते पैसे रूपात असेल किंवा काही ना काही इन काइंड असेल, असं खूप डोनेशन दिले. आणि रँडमली, म्हणजे तर माझा आणि त्या माणसाचा काहीच संबंध नाही, पण त्याला वाटलं अरे खूप जेन्युअनली करतात आणि त्यांच्यासाठी आपण मदत करावी, अशी अनेकांनी मदत केली. त्यामुळे सोशल मीडियाचे फायदे आहेत. फक्त आपला तर तो वैयक्तिक विषय आहे की आपण त्याचा चांगला उपयोग कशा प्रकारे समाजाच्या फायद्यासाठी करतो ते आपण ठरवावं. येस, आरोह. मी पॉझिटिव्ह म्हणण्यापेक्षा मी आज ज्यांना रिप्रेझेंट करतो, मी म्हणेन की आय कम फ्रॉम अ फिल्म इंडस्ट्री किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्री. यातल्या सगळ्या माझ्या कलिग्सना, पियर्सना अपील करेन की सोशल मीडिया हे खूप आपल्याला एक खूप पॉवरफुल माध्यम आहे, ज्याला आपल्या खूप फॉलोईंग आहे, हे आहे. याचा खूप पॉझिटिव्ह वापर आपण करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाची मला वाटतं त्याच्यासाठी सुरुवात ही होते की तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही बिनधास्त बोललं पाहिजे, न घाबरता.
तुम्ही सगळ्यांना पॉझिटिव्हली हे सांगू इच्छितो की प्लीज व्यक्त व्हा आणि ते जे माध्यम आहे त्याचा पॉझिटिव्ह वापर आपण मी सोशल मीडिया ऍक्टिव्हिजम किंवा हे म्हणणार नाही, आय वुड से इंटरनेट ऍक्टिव्हिजम. मग पेटिशन्स पण आले, त्याच्यामध्ये ऍप्स आले, त्याच्यात वेबसाईट्स पण आल्या. सो ह्या सगळ्याचा चांगला पॉझिटिव्ह वापर आपण करू शकतो. सो आय वुड अपील टू ऑल माय पियर्स अँड कलिग्स की बी फिअरलेस अँड स्पीक युअर माइंड आउट अँड डेफिनेटली ह्याच्यातनं चेंज आपण घडवून आणू शकतो इफ यू डू द राईट थिंग्स अँड स्पीक अप. सो मला हेच आता शेवटचं मला हेच सांगायचं आहे. गिरिजा. मी सुद्धा स्वतःसाठीच टेकअवे बोलून दाखवते, कारण ऑन द लार्जर पिक्चर देर आर सो मेनी थिंग्स ॲट प्ले. त्याच्याबद्दल कमेंट करायची आता पोझिशन नाहीये माझी आणखी. माझा टेकअवे एवढाच आहे की सगळ्या गोष्टींची माहिती काढायचा प्रयत्न जितका आपल्या परीने शक्य असेल तितका करून भाष्य करणं हा तुमचा चॉईस आहे, पण केलं तर उत्तम. आणि ते कुठल्या इंटेन्शननी करताय ह्याला क्वेश्चन करून ते केलं तर उत्तम. याचबरोबर मला असं वाटतंय, अगेन रिप्रेझेंटिंग वेर आम कमिंग फ्रॉम, लाईक आरोह सेड, त्याच्याबद्दलची वेगळी मतं आणि आपलं मत चुकीचं आहे का ही गोष्ट कन्सिडर करणं आणि ती ओपनली ऐकून घेणं पण तितकंच महत्वाचं आहे. कारण खूप लोक या प्रिव्हिलेज पोझिशनमुळे किंवा पॉप्युलॅरिटीच्या पोझिशनमुळे थोडे रिजिड पण होतात की आता मी म्हटलंय तर मी परत आय कांट गो बॅक ऑन इट, असं पण एकदा ह्याचा पण एक फिअर असतो. मग पोस्ट काढून घेणं हा एक खूप कॉमन अकरन्स आहे. त्याऐवजी पोस्ट काढून घेऊन त्याच्या बदल्यात अशी एखादी पोस्ट करणं, सेइंग आय स्टँड करेक्टेड ऑन समथिंग इज समथिंग दॅट वी कॅन ऑल डू. देयर इज नो इगो ॲट प्ले हिअर. दिस इज समथिंग दॅट आय थिंक वी शुड कलेक्टिव्हली एक्सेप्ट. आणि दुसरी गोष्ट मला अशी वाटते की फक्त सोशल मीडियावरती ऍक्टिव्हिजम न करता इन व्हॉट एव्हर वे यू कॅन त्या कॉजला ऍक्च्युअली कॉन्ट्रीब्युट करण्याबाबत काय करता येईल हे पण खूप प्रोएक्टिव्हली आपण सगळ्यांनी शोधलं पाहिजे. ऍब्सोल्युटली. थँक्यू सगळ्यांचे खूप 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 मनापासून आभार. गिरिजा, आरोह, अखिलेश, निखिल, खरंच थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी बघितलं त्याबद्दल तुमचेही थँक्यू. आणि कमेंट्स करत होता. दुर्दैवाने वेळेअभावी तुमच्या कमेंट्स मधनं काही इनपुट्स आम्हाला या डिस्कशन मध्ये घेता नाही आले, पण नक्कीच आम्ही ते वाचत होतो. सो त्यांना आम्ही इंडिव्हिज्युअली एंगेज करू आमच्या हँडल्सवर. येस, तुम्हाला काही प्रश्न असतील तर इंडिव्हिज्युअली सगळ्यांनी प्रश्न विचारा, त्रास देऊ नका. आरोग्याचा फुल फायदा करून घेतो, बॅटिंग करतोय आणि फॉलोअर्स वाढवतोय ना. मी तरी नक्कीच वाढवीन फॉलोअर्स. तर विषय खोलला फॉलो करा, फेसबुक चॅनलवर, इंस्टाग्रामवर फॉलो करा, युट्यूब चॅनलला शेअर करा, हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नाही, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करून लाईक करा. आणि जरी विषय खोल असला तरी कॅज्युअल ठेवा. धन्यवाद.